Hello dear students, today we are going to learn and understand how to solve problem set 1 of chapter number 1 basic concepts in geometry from class 9 mathematics part 2 that is geometry. टेक्स्टबुक मध्ये पेज नंबर 11 आणि 12 वर प्रॉब्लेम सेट 1 दिलेला आहे. यामध्ये टोटल 10 क्वेश्चन्स आहेत. बेसिक कन्सेप्ट्स इन ज्योमेट्री आपल्या चॅप्टर मध्ये टोटल 3 प्रॅक्टिस सेट्स आहेत आणि 1 प्रॉब्लेम सेट आहे. या आधीच्या व्हिडिओज मध्ये आपण तीनही प्रॅक्टिस सेट अतिशय सोप्या पद्धतीने कसे सॉल्व्ह करायचे आहेत ते अभ्यासलेले आहे. त्याचबरोबर सगळ्या बेसिक कन्सेप्ट सुद्धा आपण आपल्या क्लिअर करून घेतलेले आहेत. ज्या मुलांनी ते व्हिडिओज पाहिलेले नाहीत त्यांना मी सांगेन की आधी ते व्हिडिओज पाहून घ्या, त्यामुळे तुमचे बेसिक्स क्लिअर होणार आहेत. आणि तुम्हाला तर माहितच आहे, व्हेन बेसिक्स आर क्लिअर देयर इज नथिंग टू फिअर. हो ना, एक्झाम मध्ये या टॉपिकवर आधारित कोणत्याही टाईपचा क्वेश्चन आला तर तुम्हाला तो सॉल्व्ह करता येणार आहे इझिली, कारण तुमचे बेसिक्स क्लिअर असणार आहेत. चला, मी आता असं अज्युम करते की तुम्ही ते सगळे व्हिडिओज पाहिलेले आहेत आणि आता आपण हा प्रॉब्लेम सेट 1 सॉल्व्ह करायला घेऊया. सो प्रॉब्लेम सेट 1 मधील फर्स्ट क्वेश्चन आहे, सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह फ्रॉम द आन्सर्स ऑफ द क्वेश्चन्स गिवन बिलो. 5 सब क्वेश्चन्स आहेत. या क्वेश्चन्स मध्ये आपल्याला करेक्ट अल्टरनेटिव्ह चूज करायचे. हे पहा, प्रत्येक क्वेश्चन मध्ये 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. हो ना, सो करेक्ट ऑप्शन चूज करायचे. चला, फर्स्ट क्वेश्चन पाहूयात. हाऊ मेनी मिड पॉइंट्स डज अ सेगमेंट हॅव? एका सेगमेंट मध्ये किती मिड पॉइंट्स असतात? आता काही कठीण आहे का क्वेश्चन? अजिबात नाही. तुम्हाला माहितीये सेगमेंट म्हणजे काय? सेगमेंटला 2 एंड पॉइंट्स असतात, हो की नाही? हे पहा, इथे सेगमेंट ए सी आहे. सेगमेंट ए सी चा इथे बी हा मिड पॉइंट आहे. ओके, क्वेश्चन आपल्याला काय विचारलाय की एका सेगमेंट मध्ये किती मिड पॉइंट असू शकतात? मिड पॉइंट, सेगमेंटचा मिड पॉइंट काय काम करतो? तर सेगमेंटला इक्वल 2 पार्ट्स मध्ये डिवाइड करतो, हो की नाही? आता ही सेगमेंट ए सी आहे, बी हा मिड पॉइंट आहे. या मिड पॉइंट मुळे काय झालेलं आहे? सेगमेंट ए सी चे 2 इक्वल पार्ट्स तयार झालेले आहेत. याचाच काय अर्थ आहे? ए बी ची जितकी लेंथ आहे तितकीच लेंथ बी सी ची आहे, हो की नाही? मग जर आपण या सेगमेंट ए सी वर इथे एखादा पॉइंट घेतला, पॉइंट पी म्हणा, ओके, पॉइंट पी घेतला, तर या पॉइंट पी मुळे सेगमेंट ए सी चे 2 इक्वल पार्ट्स तयार होतील का बरं? नाही होणार, हो की नाही? किंवा आपण इकडे कुठेतरी घेतला, इथे घेतला पॉइंट, या पॉइंटमुळे सेगमेंट ए सी चे 2 इक्वल पार्ट्स तयार होतील का? अजिबात नाही. तुम्ही कुठेही या सेगमेंट ए सी वर पॉइंट घ्या, ओके, त्यामुळे जर सेगमेंटचे 2 इक्वल पार्ट्स तयार होत असतील तर आणि तरच त्या पॉइंटला आपण मिड पॉइंट म्हणतो. मग कोणत्याही सेगमेंटमध्ये मिड पॉइंट हा किती असू शकतील? फक्त एकच मिड पॉइंट असणार की नाही सेगमेंटला? सो याचं करेक्ट आन्सर आहे ओनली 1. ए नंबरचं ऑप्शन करेक्ट आहे. नेक्स्ट पाहूयात सेकंड क्वेश्चन. हाऊ मेनी पॉइंट्स आर देअर इन द इंटरसेक्शन ऑफ 2 डिस्टिंक्ट लाईन्स? क्वेश्चन कळाला का तुम्हाला? खूप इझी आहे. हे पहा, 2 डिस्टिंक्ट लाईन्स. डिस्टिंक्ट म्हणजे काय? वेगवेगळ्या, 2 वेगवेगळ्या लाईन्सच्या इंटरसेक्शन मध्ये किती पॉइंट्स असतात? सो इथे आपण एक लाईन घेऊयात आणि आणखीन एक लाईन घेऊयात, लाईन एल आणि लाईन एम. यांचं इंटरसेक्शन आपण इथे केलं, हो की नाही? मग किती पॉइंट्स आहेत? किती पॉइंट्स मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत? तर फक्त एक पॉइंट आहे इथे, हो ना? त्या पॉइंटलाच त्या इंटरसेक्ट झालेले आहेत. या पॉइंटला आपण काय म्हणतो? पॉइंट ऑफ इंटरसेक्शन. सो किती आहेत पॉइंट? ओनली 1. सो सी ऑप्शन इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट पाहूयात. हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स? क्वेश्चन समजून घ्या, आपल्याला काय विचारलेलं आहे? 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स म्हणजे 3 वेगवेगळे पॉइंट्स आहेत. या 3 वेगवेगळ्या पॉइंट्स मध्ये किती लाईन्स होतील बरं? आता इथे 2 कंडिशन्स असतात. हे जे 3 वेगवेगळे आपल्याला पॉइंट्स सांगितलेले आहेत ते एकतर कोलिनियर असू शकतात किंवा वेगवेगळे असू शकतात, हो की नाही? कोलिनियर म्हणजे काय? तर असे एका स्ट्रेट लाईन मध्ये, आणि नॉन कोलिनियर पॉइंट्स म्हणजे काय? तर असे कुठेही वेगवेगळे 3 पॉइंट्स. सो हे एका सरळ लाईन मधले पॉइंट्स आणि हे 3 वेगवेगळे पॉइंट्स. काय म्हटलंय क्वेश्चन मध्ये? हाऊ मेनी लाईन्स आर डिटरमाइंड बाय 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स. आता हे 3 पॉइंट्स आपण घेतलेले आहेत. मग या 3 पॉइंट्स मुळे एक लाईन आपल्याला तयार होतीये. आणि आता पहा, हे 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स आपण घेतले. या 3 नॉन कोलिनियर पॉइंट्स मुळे किती लाईन्स तयार होतील बरं? तर हे पहा, ही 1,
ही 2 आणि ही 3 लाईन्स झाल्या. सो कोणतं ऑप्शन येणार करेक्ट ऑप्शन? 2, 3, 1 और 3 किंवा 6. हे पहा 1 जर 3 डिस्टिंक्ट पॉइंट्स हे कोलिनियर असतील तर एकतर 1 लाईन तयार होईल किंवा नॉन कोलिनियर पॉइंट्स असतील तर 3 लाईन्स तयार होतील. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट पाहूयात. फाइंड डिस्टन्स फ्रॉम ए टू बी इफ कोऑर्डिनेट्स ऑफ ए अँड बी आर -2 and 5 रिस्पेक्टिव्हली. आता इथे आपल्याला दोन पॉइंट्स मधलं पॉइंट ए आणि पॉइंट बी मधलं डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. पॉइंट ए चा कोऑर्डिनेट आहे, पॉइंट ए चा कोऑर्डिनेट हे पहा -2 आहे, पॉइंट बी चा कोऑर्डिनेट आहे 5. सो चला फाइंड आउट करूयात. आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे आपण दोन पॉइंटचं डिस्टन्स फाइंड आउट करतो. खूप इझी क्वेश्चन आहे. त्यांनी दिलेला आहे सरळ सरळ की पॉइंट ए चा कोऑर्डिनेट आहे -2. सो coordinate of point A is -2 and coordinate of point B is 5. 5 मोठा आहे की -2 मोठा आहे? 5 मोठा आहे. Since 5 is greater than -2, मग आपण काय करतो? मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करतो. तेव्हाच आपल्याला दोन पॉइंट्स मधलं डिस्टन्स मिळतं. सो डिस्टन्स फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू काय करावं लागेल? 5 मधून -2 मायनस करावं लागेल. सो हे पहा नेक्स्ट स्टेप मध्ये 5 तर ऍज इट इज येईल, पण इथे मायनस इथे मायनस, दोन मायनस एकत्र येतात का? येत नाहीत ना. मग मायनस मायनस काय होतं? प्लस होतं. सो +2. 5 + 2 किती झाले? 7. सो पॉइंट ए आणि पॉइंट बी च्या मधलं डिस्टन्स आहे 7. कळालं? मग इथे ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन. नेक्स्ट पाहूयात. इफ पी क्यू आर अँड डिस्टन्स फ्रॉम पी to Q is 2, distance from P to R is 10, then find distance from Q to R. खूप इझी आहे. हे पहा त्यांनी आपल्याला दिलेला आहे की Q हा बिटवीन पॉइंट आहे, हो की नाही? Q हा बिटवीन पॉइंट आहे. P Q चं डिस्टन्स त्यांनी दिलेला आहे 2 आणि P R चं डिस्टन्स दिलेला आहे 10. आपण इथे डायग्राम काढूनच समजून घेऊयात. हे पहा Q हा बिटवीन पॉइंट आहे असं त्यांनी इथे दिलेलं आहे आणि P टू Q चं डिस्टन्स दिलेलं आहे 2 आणि P टू R चं डिस्टन्स, P पासून R पर्यंतचं डिस्टन्स आहे 10 आणि फाइंड आउट काय करायला सांगितलंय? Q पासून R चं डिस्टन्स. आता PR कसा तयार झालेला आहे? PR कसा तयार झालाय? PQ प्लस QR केलं की PR मिळतंय आपल्याला, हो की नाही? सो इथे आपण राईट करूयात हिअर डिस्टन्स फ्रॉम P टू R. P टू R चं जर आपल्याला डिस्टन्स हवं असेल तर आपण काय करतो? PQ प्लस QR करतो, हो की नाही? मग आता इथे PR चा डिस्टन्स दिलेला आहे 10. सो इज इक्वल टू PQ चं किती आहे? 2 आणि QR चं फाइंड आउट करायला सांगितलंय. सो QR ऍज इट इज राईट करूयात. आता QR चा डिस्टन्स फाइंड आउट करायचंय म्हणून या 2 ला आपण इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. इथे 2 चं साइन आहे प्लस, तो जेव्हा त्याची साईड चेंज करतो तेव्हा अपोजिट साइन त्याला मिळतं, हो ना? सो इथे प्लस आहे, इकडे गेलं की मायनस. सो 10 ऑलरेडी लेफ्ट हँड साईडला आहे. सो 10 ऍज इट इज राईट करायचं आहे. -2 इज इक्वल टू राईट हँड साईडला काय राहिलं मग आता? डिस्टन्स फ्रॉम Q टू R. 10 मधून 2 गेले, किती राहिले? 8. राईट हँड साईडला काय आहे? डिस्टन्स फ्रॉम Q टू R. सो डिस्टन्स फ्रॉम Q टू R किती मिळालेला आहे आपल्याला? 8. 8 कुठे आहे? ऑप्शन नंबर बी. सो हिअर ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. अशा प्रकारे इथे आपला फर्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करून झालाय. सेकंड क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. ऑन अ नंबर लाईन, एका नंबर लाईनवर कोऑर्डिनेट्स ऑफ P Q R आर 3, -5 and 6 रिस्पेक्टिव्हली. रिस्पेक्टिव्हलीचा काय अर्थ होतो माहितीये ना तुम्हाला? हे पहा आधी पॉइंट P दिलाय. सो पॉइंट P चा कोऑर्डिनेट आहे 3. मग दिलाय पॉइंट Q. पॉइंट Q चा कोऑर्डिनेट आहे -5. मग आहे R. R चा कोऑर्डिनेट आहे 6. स्टेट विथ रिझन वेदर द फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू और फॉल्स. आता इथे आपल्याला हे खाली जे 4 स्टेटमेंट्स दिलेले आहेत ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते सांगायला सांगितलेलं आहे विथ रिझन. डिफिकल्ट काहीच नाहीये, खूप इझी आहे. हे पहा इथे त्यांनी काय म्हटलेलं आहे आपल्याला, हे जे 4 त्यांनी स्टेटमेंट्स केलेत ते करेक्ट आहेत की नाही ते फाइंड आउट करायला सांगितले.
सो पाहूयात आधी हे जे स्टेटमेंट्स आहेत ते व्यवस्थित ऑब्झर्व करूयात. सो हे पहा, इथे काय दिलंय, डिस्टन्स फ्रॉम पी टू क्यू प्लस क्यू टू आर इज इक्वल टू पी टू आर. सेकंड, पी आर क्यू आर इज इक्वल टू पी क्यू. थर्ड, आर पी पी क्यू इज इक्वल टू आर क्यू. फोर्थ आहे पी क्यू मायनस पी आर इज इक्वल टू क्यू आर. आता हे मायनस पाहूयात आपण काय आहे. त्याही आधी पहा बरं, इथे जे डिस्टन्स आपल्याला दिलेले आहेत ते कोणते कोणते दिलेले आहेत. सो फर्स्ट ऑप्शन मध्ये पी क्यू, सेकंड मध्ये पण पी क्यू आहे, थर्ड मध्ये पण पी क्यू, फोर्थ मध्ये पण पी क्यू. ओके. आता हे पहा, इथे आहे क्यू आर, इथे आहे आर क्यू. आर क्यू म्हणजेच आपण क्यू आर म्हणू शकतो, हो ना. त्यानंतर थर्ड मध्ये पण आर क्यू आहे, आर क्यू म्हणजेच क्यू आर. फोर्थ मध्ये पण क्यू आर आहे. ओके. त्यानंतर इथे डिस्टन्स दिलेला आहे पी आर, इथे पण आहे पी आर, इथे आरपी, आरपी म्हणजेच पी आर, आणि इथे सुद्धा आहे पी आर. सो यांनी टोटल आपल्याला डिस्टन्सेस जे दिलेले आहेत ते पी क्यू, क्यू आर आणि पी आर चे दिलेले आहे. हो की नाही. चला तर मग या तिघांचंही डिस्टन्स आधी आपण फाइंड आउट करून घेऊयात. सो डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे कोऑर्डिनेट्स आहेत प्रत्येक पॉइंटचे. चला आधी आपण पी टू क्यू चं डिस्टन्स फाइंड आउट करूयात. सो कोऑर्डिनेट ऑफ पी काय आहे, कोऑर्डिनेट ऑफ पी आहे 3. हो की नाही. पी चा कोऑर्डिनेट आहे 3. राईट केलं. क्यू चा कोऑर्डिनेट काय आहे, क्यू चा कोऑर्डिनेट आहे -5. चला या दोघांचं डिस्टन्स किती आहे ते पाहूयात. हे पहा, आधी आपल्याला सगळ्यांचं डिस्टन्स पाहावं लागणार आहे किती आहे, त्यानुसारच आपल्याला सांगता येणार आहे की हे जे त्यांनी स्टेटमेंट्स दिलेले आहेत ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत, हो ना. त्यामुळे आपण आधी या सगळ्यांचे डिस्टन्सेस फाइंड आउट करतोय. आता इथे 3 मोठा आहे की -5, ऑफकोर्स 3 मोठा आहे. सो पी क्यू चं डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करावा लागणार. सो 3 मायनस -5. आता इथे मायनस मायनस काय होणार, प्लस. सो +5. 3 + 5 किती झालं, 8 झालं. सो डिस्टन्स फ्रॉम पी टू क्यू किती आलेला आहे, 8. आता डिस्टन्स फ्रॉम पी टू क्यू म्हणजेच डिस्टन्स फ्रॉम क्यू टू पी आहे की नाही. आपण हेच उलट राईट केलं तरी डिस्टन्स आपल्याला सेमच मिळणार आहे. सो इथे आपण राईट करून घेऊयात, पी टू क्यू म्हणजेच क्यू टू पी आहे आणि या दोघांचंही डिस्टन्स काय आहे, 8 आहे. चला आता नेक्स्ट आपण क्यू पासून आर पर्यंतचं डिस्टन्स फाइंड आउट करूयात. क्यू चा कोऑर्डिनेट आहे -5. हे पहा, क्यू चा कोऑर्डिनेट आहे -5 आणि आर चा कोऑर्डिनेट आहे 6. सो आर चा कोऑर्डिनेट 6. 6 मोठा की -5 मोठा, ऑफकोर्स 6 मोठा. सो 6 इज ग्रेटर दॅन -5. आता क्यू आर चा डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी 6 मधून मोठ्या नंबर मधून छोटा नंबर आपल्याला मायनस करावा लागणार. सो 6 मायनस -5. 6 ऍज इट इज राईट करणार, मायनस मायनस होतं प्लस. सो +5. 6 + 5 किती झाले, 11. सो डिस्टन्स फ्रॉम क्यू टू आर आपल्याला मिळालेला आहे 11. क्यू टू आर लाच आपण आर टू क्यू असंही म्हणू शकतो की नाही. क्यू टू आर चं डिस्टन्स आणि आर टू क्यू चं डिस्टन्स सेमच असणार. सो खाली आपण राईट करून घेऊयात, क्यू टू आर म्हणजेच आर टू क्यू आणि यांचं डिस्टन्स आहे 11. आता एक शेवटचं राहिलेलं आहे डिस्टन्स फाइंड आउट करायचं, ते आहे पी टू आर. सो पी चा कोऑर्डिनेट आहे 3 आणि आर चा कोऑर्डिनेट आहे 6. 6 मोठा आहे 3 पेक्षा, बरोबर आहे की नाही. मग पी आर चा डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी आपण काय करणार, 6 मधून 3 सबट्रॅक्ट करणार. 6 - 3 किती, 3. सो इथे पी टू आर चं डिस्टन्स आपल्याला मिळालेलं आहे 3. पी टू आर किंवा याला आपण आर टू पी असंही म्हणू शकतो. आता हे पहा, आपण या तिघांचंही डिस्टन्स फाइंड आउट केलेलं आहे. डिस्टन्स फ्रॉम पी टू क्यू, पी टू क्यू चं डिस्टन्स फाइंड आउट केलंय. त्यानंतर क्यू पासून आर पर्यंतचं डिस्टन्स फाइंड आउट केलेलं आहे. त्यानंतर पी पासून आर पर्यंतचं डिस्टन्स सुद्धा आपण फाइंड आउट केलेलं आहे. आता पुढे आपल्याला काय करायचंय, हे जे स्टेटमेंट्स आहेत ते ट्रू आहेत की फॉल्स आहेत ते फाइंड आउट करण्यासाठी हे जे आपण डिस्टन्सेस फाइंड आउट केलेले आहेत त्या ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळालेल्या आहेत त्या या स्टेटमेंट्स मध्ये सबस्टिट्यूट करायच्यात आणि मग पाहायचंय की दिलेलं स्टेटमेंट ट्रू येत आहे की फॉल्स येत आहे. चला तर मग फर्स्ट स्टेटमेंट काय आहे हे पहा. इथे आपण हे सगळे डिस्टन्सेस फाइंड आउट केलेले आहेत. फर्स्ट स्टेटमेंट आहे डिस्टन्स फ्रॉम पी टू क्यू प्लस डिस्टन्स फ्रॉम क्यू टू आर इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम पी टू आर आलं पाहिजे. जर असं आलं
तरच हे स्टेटमेंट ट्रू असणार आहे. आता हे पहा, हे त्यांनी काय दिलेलं आहे बरं, पी टू क्यू प्लस क्यू टू आर केलंय. या दोघांना ऍड केल्यानंतर पी आर मिळतं असं त्यांनी फर्स्ट स्टेटमेंट केलेलं आहे. मग हे पहा, इथे क्यू हा काय आहे, मिड पॉइंट आहे. पी आणि आर हे पहा अशा प्रकारे आपल्याला मिळणार आहेत हे तिन्ही पॉइंट्स. काय म्हटलेलं आहे, पी क्यू ला ऍड केलेला आहे क्यू आर मध्ये. पी क्यू किती आपल्याला मिळालेला आहे, पी क्यू मिळालेला आहे 8, हो ना. आणि क्यू आर किती मिळालंय, क्यू आर मिळालेला आहे आपल्याला 11. 8 प्लस 11 केल्यानंतर न किती होतात, 8 प्लस 11 होतात 19, बरोबर. पण इथे पहा, पी टू आर चं डिस्टन्स किती आहे, पी टू आर चं डिस्टन्स आहे 3. मग हे जे स्टेटमेंट आहे ते करेक्ट येईल का, नाही येणार की नाही, कळालं का कशा प्रकारे आपल्याला फाइंड आउट करायचं आपला आन्सर. चला मग आता हे तुम्हाला ड्रॉ करायची काहीच गरज नाहीये, तुम्हाला समजावं यासाठी मी इथे ड्रॉ केलेला आहे. याचा आन्सर कशा प्रकारे तुम्ही राईट करणार, तर हे पहा, डिस्टन्स फ्रॉम पी टू क्यू किती आहे, 8 आहे. क्यू टू आर 11, सो प्लस 11 इज इक्वल टू पी टू आर आहे 3. 8 प्लस 11 19 आणि इथे पी टू आर आहे 3. मग हे इक्वल आहे का, नाही. सो 19 इज नॉट इक्वल टू 3. सो दिस स्टेटमेंट इज फॉल्स. क्लिअर. चला नेक्स्ट स्टेटमेंट आहे, डिस्टन्स फ्रॉम पी टू आर प्लस डिस्टन्स फ्रॉम आर टू क्यू इज इक्वल टू डिस्टन्स फ्रॉम पी टू क्यू. चला आता फक्त व्हॅल्यूज सबस्टिट्यूट करून पाहूयात. पी टू आर किती आहे, पी टू आर आहे 3. सो 3 प्लस आर टू क्यू आहे 11 इज इक्वल टू पी टू क्यू किती आलेला आहे 8. ओके. 11 प्लस 3 किती होतात, 11 प्लस 3 होतात 14. 14 इक्वल आहे का 8 ला, नाही. 14 इज नॉट इक्वल टू 8. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स. थर्ड स्टेटमेंट त्यांनी दिलेलं आहे, पी आर प्लस पी क्यू इज इक्वल टू आर क्यू. आर पी किती दिलंय, आर पी हे पहा, पी आर म्हणा किंवा आर पी म्हणा, किती आहे 3 आहे. पी क्यू किती आहे, पी क्यू आहे 8. सो 3 प्लस 8 इज इक्वल टू आर क्यू काय आहे 11. 3 प्लस 8 11 होतात आणि आर क्यू येस 11 आहे. सो 11 इज इक्वल टू 11. सो दिस स्टेटमेंट इज ट्रू. फोर्थ स्टेटमेंट पाहूया, ट्रू आहे की फॉल्स आहे. पी क्यू मायनस पी आर इज इक्वल टू क्यू आर मिळतंय. पी क्यू काय आहे, पी क्यू 8 मायनस पी आर किती आहे 3 इज इक्वल टू क्यू आर किती आलेला आहे आपलं 11. 8 मधून 3 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 5 रिमेनिंग राहतात. 5 इक्वल आहे का 11 ला, नाही. 5 इज नॉट इक्वल टू 11. सो दिस स्टेटमेंट इज ऑल्सो फॉल्स. इझी आहे की नाही. सुरुवातीला उगाच तुम्हाला वाटत होतं की खूप डिफिकल्ट आहे. आपण काय केलं, जे जे डिस्टन्सेस दिलेले आहेत ते फाइंड आउट केले, हो की नाही. पी क्यूचं डिस्टन्स फाइंड आउट केलं किती असणार, कारण की त्यांनी कोऑर्डिनेट दिलेले आहेत पॉइंटचे, बरोबर. मग जे जे डिस्टन्सेस त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत ते आपण फाइंड आउट केले. दिलेल्या स्टेटमेंट्स मध्ये ते डिस्टन्सेस आपण सबस्टिट्यूट केले आणि मग फाइंड आउट केलं की दिलेलं स्टेटमेंट हे ट्रू आहे की फॉल्स आहे. चला नेक्स्ट पाहूयात. Question number 3. Coordinates of some pairs of points are given below. Hence, find the distance between each pair. खूप इझी क्वेश्चन आहे. काय दिलेलं आहे, काही पॉइंट्सचे इथे कोऑर्डिनेट्स त्यांनी ऑलरेडी दिलेले आहेत. डिस्टन्सेस फाइंड आउट करायला सांगितले. पॉइंट्सची नावं त्यांनी आपल्याला दिलेली नाहीत. मग आपण फर्स्ट पॉइंट आणि सेकंड पॉइंट असं म्हणूयात आणि डिस्टन्स फाइंड आउट करूयात. चला फर्स्ट दिलेला आहे 3 आणि 6. सो फर्स्ट पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे 3, सेकंड पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे 6. कशा प्रकारे राईट करायचं आहे, कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट इज 3. कारण त्यांनी पॉइंटचं नाव दिलेलं नाहीये ना, फक्त म्हटलंय की पेअर ऑफ पॉइंट्स. सो 2 पॉइंट्स आहेत. मग फर्स्ट पॉइंट 3 आणि सेकंड पॉइंट 6 फर्स्ट क्वेश्चन मध्ये. आता 3 मोठा आहे की 6, ऑफकोर्स 6, हो की नाही. मग आपल्याला डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करावा लागेल. सो डिस्टन्स बिटवीन द पॉइंट्स इज इक्वल टू 6 मायनस 3. किती 3. किती आला आपला आन्सर 3. चला नेक्स्ट पाहूयात. सेकंड नंबरला दिलेला आहे -9 आणि -1. सो फर्स्ट पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे -9, सेकंड पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे -1.
मला आता सांगा कोणता नंबर मोठा आहे? दोन्हीही निगेटिव्ह नंबर्स आहेत. मग अशा वेळी हा -1 हा मोठा नंबर असतो. लगेच नंबर लाईन आठवायची, डोळ्यासमोर लगेच नंबर लाईन आली पाहिजे. ओके, सो -1 इज ग्रेटर दॅन -9. आपल्याला फाइंड आउट करायचं डिस्टन्स. मोठा नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करूयात. आता हे पहा, -1 तर ऍज इट इज येणार, पण हे मायनस आणि हे मायनस, सो मायनस मायनस काय होतं? प्लस. +9. इथे मायनस आहे, इथे प्लस आहे. मायनस प्लस सबट्रॅक्शन करावं लागतं. मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा. 9 - 1 किती झाले? 8. आणि साइन कोणतं द्यायचं? मोठ्या नंबरचं. मोठा नंबर इथे 9 आहे, सो त्याचं साइन आहे प्लस. सो +8 येणार इथे आन्सर. प्लस साइन नाही दिलं तरीही चालतं. चला नेक्स्ट पाहूयात. -4 and 5. So coordinate of first point is -4 and coordinate of second point is 5. Since 5 is greater than -4, here we have to subtract small number from big number to find distance between the points. So 5 minus -4. 5 as it is येणार, minus minus plus होतं. So +4. 5 + 4 9. So इथे या दोन पॉइंट्सचं डिस्टन्स किती आलेला आहे? 9. नेक्स्ट पाहूयात. 4 नंबरला दिलेला आहे 0 आणि -2. सो कोऑर्डिनेट ऑफ फर्स्ट पॉइंट इज 0 अँड कोऑर्डिनेट ऑफ सेकंड पॉइंट इज -2. 0 मोठा आहे की -2 मोठा आहे? चुकून सुद्धा जर तुम्ही म्हटलात की -2 मोठा आहे तर बघा तिथे येऊन मारणार मी तुम्हाला. इथे 0 मोठा आहे, -2 छोटा नंबर आहे. सो चला मोठा नंबर मधून छोटा नंबर आपल्याला सबट्रॅक्ट करायचा आहे. 0 मोठा आहे -2 पेक्षा. सो 0 - -2. 0 ऍज इट इज येणार, मायनस मायनस होणार प्लस. सो +2. 0 + 2 किती झाले? 2. आलं लक्षात? सो 4th सब क्वेश्चनचा आन्सर आहे 2. 0 आणि -2 च्या मधलं डिस्टन्स आहे 2 युनिट्स. चला नेक्स्ट पाहूयात. आता हा 5th नंबरचा क्वेश्चन तुम्हाला डिफिकल्ट वाटू शकतो, कारण थोडंसं वेगळं आलं ना काहीतरी. थोडं वेगळं आलं की तुम्ही गडबडून जाता आणि जे येतंय ते पण विसरून जाता. असं अजिबात करायचं नाही. तुम्हाला जे येतंय ते लक्षात ठेवायचंय, ते वापरायचंय. तुम्ही खूप हुशार आहात, तुम्हाला माहितीये की कशा प्रकारे तुमचा आन्सर फाइंड आउट करायचंय. म्हणून थोडा काही वेगळा वर्ड आला किंवा थोडं काही वेगळं आलं की लगेच गडबडून जायचं नाही. आता हे पहा, इथे आपल्याला कोऑर्डिनेट फर्स्ट पॉइंटचा दिलेला आहे x+3 आणि सेकंड पॉइंटचा कोऑर्डिनेट आहे x-3. आता x+3 मोठा की x-3 मोठा? ऑफकोर्स हा पॉझिटिव्ह नंबर आहे की नाही? पॉझिटिव्ह आहे. हे नेगेटिव्ह आहे, मग पॉझिटिव्ह नेहमी मोठं असतं. सो x+3 इज ग्रेटर दॅन x-3. ओके, मग आता आपल्याला काय करावं लागेल? यामधून हे सबट्रॅक्ट करावं लागेल. सो लेट्स सबट्रॅक्ट x+3 मायनस x-3. आता x+3 तर ऍज इट इज खाली येणार, कारण हे पहा इथे कोणतंच साईन नाही, प्लस आहे की नाही? एक्सच्या आधी कोणतंच साईन नाही म्हणजे प्लस आहे. सो x+3. आता पुढे इथे मायनसचं साईन आहे आणि एक्सचं साईन काय आहे? एक्सचं साईन प्लस आहे की नाही इथे? सो मायनस प्लस काय होतं? मायनस, बरोबर. आता इथे हे मायनसचं साईन आहे आणि 3चं साईन काय आहे? मायनस. सो मायनस मायनस काय होणार? प्लस होणार, हो की नाही? सो इथे मायनसचं साईन पुढे एक्स आणि हे मायनस मायनस प्लस होणार आणि हा 3 येणार खाली. इथे कळालं कशा प्रकारे आपण सॉल्व्ह केलेलं आहे? इथेच गडबड करता, बाकी तुम्हाला सगळं येतं. हे पहा इथे आपण काय केलं मी पुन्हा एकदा सांगते. आपल्याला मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे, बरोबर. सो आपण x+3 मायनस x-3 घेतलं. आता इथे ब्रॅकेटच्या बाहेर आपल्याला हे राईट करायचंय. सो x+3 ऍज इट इज राईट केलं. हे मायनसचं साईन, हो की नाही? आणि एक्सचं साईन इथे काय दिलेलं आहे? एक्सचं साईन मायनस आहे का? नाही ना. क्वेश्चन मध्ये पण पहा, एक्सच्या आधी मायनस लावलेलं आहे का? नाही. एक्सच्या आधी कोणतंच साईन नाहीये. एक्सच्या आधी कोणतंच साईन नाही म्हणजे प्लस साईन आहे, हो की नाही? मग हे इथे मायनस आणि एक्सचं साईन प्लस. सो मायनस प्लस काय होणार? मायनस आणि एक्स. त्यानंतर इथे मायनसचं साईन आणि 3चं साईन काय आहे? मायनस आहे, म्हणून
मायनस मायनस प्लस होणार आणि हा 3. क्लिअर. चला आता हे पहा, एक्सचं साईन प्लस, या एक्सचं साईन मायनस, एक्स मायनस एक्स काय होणार 0. सो एक्स एक्स इथेच कट करून टाकूयात. आता हे पहा 3 प्लस 3, इथे प्लस साईन इथे प्लस साईन, म्हणून 3 प्लस 3 6. सो इथे किती डिस्टन्स आलेला आहे 6. कळालं. चला नेक्स्ट पाहूयात. नाव हिअर coordinate of first point is -25 and coordinate of second point is -47. कोणता नंबर मोठा आहे, -25 की -47? ऑफकोर्स -25 है ना. सो -25 इज ग्रेटर दॅन -47. मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे. सो -25 -47, -25 ऍज इट इज येणार आणि मायनस मायनस होणार प्लस, पुढे 47. आता मायनस प्लस काय करावं लागतं आपल्याला, सबट्रॅक्शन करावं लागतं. सो मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करूयात. 47 मधून 25 सबट्रॅक्ट करायचं आहे. सो युनिट प्लेस आधी सबट्रॅक्ट करूयात. 7 मधून 5 गेला, 2 रिमेनिंग राहिला. 4 मधून 2 गेला, 2 रिमेनिंग राहिला. सो इथे आन्सर आलेला आहे 22. नेक्स्ट पाहूयात. थर्ड क्वेश्चन मधील लास्ट सब क्वेश्चन आहे 80 आणि -85. So coordinate of first point is 80 and coordinate of second point is -85. कोणता नंबर मोठा आहे, 80 मोठा आहे की नाही 85 पेक्षा. चला डिस्टन्स फाइंड आउट करण्यासाठी 80 मधून -85 मायनस करूयात. सो 80 ऍज इट इज येणार, मायनस मायनस होणार प्लस 85. 80 प्लस 85 करायचे आपल्याला. सो 0 प्लस 5 किती, 0 प्लस 5 5 आणि 8 प्लस 8 किती 16. सो 165 इतकं डिस्टन्स आलेलं आहे या दोन्ही पॉइंट्स मधलं. कळालं. सो अशा प्रकारे इथे आपला हा थर्ड क्वेश्चन कम्प्लीट सॉल्व्ह करून झालेला आहे. क्वेश्चन नंबर 4. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P ऑन अ नंबर लाईन इज -7. फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन द नंबर लाईन विच आर ऍट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स फ्रॉम पॉइंट P. क्वेश्चन रीड केल्या केल्या मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांना काहीही कळणार नाही. मग अशा वेळी काय करायचं असतं माहितीये का, क्वेश्चन 2दा 3दा शांतपणे रीड करायचा, तो आपल्याला कळतो. हे पहा काय विचारलेलं आहे इथे, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट P ऑन अ नंबर लाईन इज -7. लगेच रफ वर्क मध्ये नंबर लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे आणि काय दिलंय, पॉइंट P चा कोऑर्डिनेट दिलेला आहे -7. नंबर लाईन वर पॉइंट P घ्यायचा आहे, त्याचा कोऑर्डिनेट राईट करून घ्यायचा -7. पुढे काय दिलेलं आहे, फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन द नंबर लाईन विच आर ऍट अ डिस्टन्स ऑफ 8 युनिट्स फ्रॉम पॉइंट P. आपल्याला काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे, P या पॉइंट पासून 8 युनिट्स इतकं डिस्टन्स असणाऱ्या पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स. आता पॉइंट P पासून 8 युनिट डिस्टन्स असणारे पॉइंट्स या नंबर लाईन वर कुठे असणार आहेत, तर पॉइंट P च्या राईट हँड साइडला इकडे. ओके नाही, पॉइंट P च्या राईट हँड साइडला इकडे आपण असं घेऊयात की हा जो पॉइंट आहे तो पॉइंट P च्या 8 युनिट डिस्टन्स वर आहे. ओके, 8 युनिट डिस्टन्स म्हणजे काय, तर या नंबर लाईन वर बरेच पॉइंट्स आहेत, हो की नाही. सो इथे हा एक पॉइंट, मग आणखीन एक पॉइंट, मग आणखीन एक असे. आता हा फर्स्ट इथे जर आपण पॉइंट घेतला तर या पॉइंट P पासून फर्स्ट पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स किती असणार आहे 1 युनिट, बरोबर. सेकंड पॉइंट पर्यंतचं डिस्टन्स 2 युनिट, मग 3 युनिट, मग 4 युनिट, 5 युनिट, 6 युनिट, 7 युनिट अँड 8 युनिट्स. ओके, सो आता आपण असं घेऊया की या नंबर लाईन वर पॉइंट P पासून इथे हा 8 युनिट डिस्टन्स वर एक पॉइंट आहे. आता 8 युनिट डिस्टन्स हे नंबर लाईन वर पॉइंट P पासून फक्त याच साइडला असणार का, तर नाही, लेफ्ट हँड साइडला सुद्धा तर 8 युनिट्स इतकं डिस्टन्स असू शकतं की नाही. सो हे पहा इथे हा पॉइंट P आहे, या पॉइंट पासून इथे सपोज एक पॉइंट आहे. ओके, इथपर्यंतचं डिस्टन्स किती 1 युनिट, मग इकडे एक पॉइंट 2, 3 युनिट, 4 युनिट, 5 युनिट, 6 युनिट, 7 युनिट, 8 युनिट. सो इथे सुद्धा तर हे पहा इथे घेतलाय मी पॉइंट, इथे सुद्धा तर 8 युनिट इतकं डिस्टन्स असेल, बरोबर. मग
हे जे दोन पॉइंट्स आहेत ना, हे पहा, पॉइंट पी पासून इथपर्यंतचं डिस्टन्स 8 युनिट्स, पॉइंट पी पासून लेफ्ट हँड साइड कडे सुद्धा इथपर्यंतचं डिस्टन्स 8 युनिट. ओके, मग हे जे पॉइंट्स आपण घेतलेले आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहेत. लक्षात घ्या, डिफिकल्ट अजिबात नाहीये, फक्त क्वेश्चन व्यवस्थित समजून घ्या. सो इथे क्वेश्चन मध्ये 8 युनिट्स इतक्या डिस्टन्सवर कोणते पॉइंट्स आहेत त्या पॉइंट्सचं नाव त्यांनी दिलेलं नाहीये. मग आपण आपल्या मनाने त्या पॉइंट्सला नाव देऊयात. इथे आपण घेऊयात पॉइंट बी आणि हा जो पॉइंट आहे त्याला नाव देऊयात पॉइंट ए. ओके, आता पॉइंट ए आणि पॉइंट बी यांचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. कळाला का क्वेश्चन? आता या क्वेश्चनचे सोल्युशन कशा प्रकारे राईट करायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. ओके नाही, आता नंबर लाईन वरूनच जर आपल्याला आन्सर सांगायचं असेल तर खूप इझी आहे. हे पहा, आपण 8 युनिट इतकं डिस्टन्स घेतलेलं आहे. सो फर्स्ट युनिट इथे काय असणार कोऑर्डिनेट या इथल्या पॉइंटचा -6, मग सेकंड पॉइंटचा -5, थर्ड पॉइंटचा -4, त्यानंतर फोर्थ पॉइंटचा -5. असं करत करत आपण या पॉइंटचा डिस्टन्स फार इझिली फाइंड आउट करू शकतो किंवा इथल्या पॉइंटचा सुद्धा डिस्टन्स फार इझिली फाइंड आउट करू शकतो. पण आपल्याला खाली सोल्युशन राईट करायचंय, त्यांना दाखवायचंय की कशा प्रकारे हे जे आपण 2 पॉइंट्स 8 युनिट्स इतक्या डिस्टन्सवर घेतलेले आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स आपण फाइंड आउट केलेले आहेत. हो ना, सो त्यासाठी आपल्याला खाली सोल्युशन राईट करावं लागेल. चला तर मग इथे आपण सगळ्यात आधी राईट करून घेऊयात. हा जो पॉइंट बी आहे ना त्याचा जो कोऑर्डिनेट आहे त्याला आपण एक्स म्हणूयात. ओके, आपल्याला माहित नाहीये ना काय आहे कोऑर्डिनेट, म्हणून त्याला आपण एक्स म्हणूयात आणि या एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. आणि इथे जो पॉइंट ए घेतलेला आहे त्याचा कोऑर्डिनेट वाय घेऊयात आणि या वाय ची व्हॅल्यू फाइंड आउट करूयात. सो खाली राईट करूयात, लेट द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी बी एक्स. बी चा जो कोऑर्डिनेट आहे त्याला आपण एक्स घेऊयात. क्वेश्चन मध्ये त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे की पी पासून बी पर्यंतचं डिस्टन्स किती आहे 8 युनिट्स. हो की नाही? सो इथे आपण सगळ्यात आधी राईट करून घेऊयात, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इज -7 अँड कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी इज एक्स. आपण पी पासून बी पर्यंतचं डिस्टन्स कसं फाइंड आउट करतो? आपण या आधीच्या प्रॅक्टिस सेट्स मध्ये अभ्यासलेलं आहे डिस्टन्स कसं फाइंड आउट करतात. सो डिस्टन्स कसं फाइंड आउट करतात ते आपल्याला माहित आहे. त्यावरून आपण कोऑर्डिनेट सुद्धा फाइंड आउट करू शकतो. कसं ते चला समजून घेऊयात. हे पहा, कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी -7 आणि पॉइंट बी चा एक्स. आता एक्स आणि -7 यामध्ये मोठा नंबर कोणता आहे सांगा बरं मला. हे पहा, नंबर लाईन वर राईट हँड साइडला जसं जसं नंबर मूव्ह होत असतो तशी तशी त्याची व्हॅल्यू इन्क्रीज होत असते. हो ना, सो एक्स हा मोठा नंबर आहे. सो इथे राईट करूयात. नाव पॉइंट बी इज द राईट ऑफ पॉइंट पी. सो एक्स इज ग्रेटर दॅन -7. जेव्हा आपण डिस्टन्स फाइंड आउट करतो तेव्हा मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करतो. मग आता इथे पी बी चं डिस्टन्स त्यांनी ऑलरेडी दिलेलं आहे, पण एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. म्हणून आपण नेक्स्ट स्टेप मध्ये काय करूयात, डिस्टन्स फ्रॉम पी टू बी इज इक्वल टू काय करतो आपण, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करतो. मग इथे मोठा नंबर आहे एक्स, सो एक्स मधून मायनस करूयात -7. पीबी चा डिस्टन्स आपल्याकडे आहे 8 युनिट्स, बरोबर. मग ते इथे सबस्टिट्यूट करूयात. 8 इज इक्वल टू एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. बघा इक्वेशन कसं तयार होत आहे. आता मायनस मायनस काय होतं, प्लस होतं. सो +7. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे म्हटल्यावर एकटा एक्स ला आपण देऊयात इक्वल टू च्या राईट हँड साइडला आणि या 7 ला पाठवून देऊयात इक्वल टू च्या लेफ्ट हँड साइडला. म्हणजे आपलं काम सोपं होईल, एक्स ची व्हॅल्यू आपल्याला मिळणार आहे. सो 8 इथे प्लस साइन आहे 7चं, इकडे गेलं की मायनस. सो -7 इज इक्वल टू एक्स. 8 मधून 7 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 1 रिमेनिंग राहतो. 1 इज इक्वल टू एक्स. म्हणजेच एक्स ची व्हॅल्यू काय झाली, 1 झाली. सो एक्स म्हणजेच किती, 1. सो पॉइंट बी चा कोऑर्डिनेट किती येणार आहे, 1 येणार आहे. कळालं का? इझी आहे की नाही? मग अशाच प्रकारे आपण या वाय ची सुद्धा व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. आणि वाय काय आहे तर ए चा कोऑर्डिनेट आहे. चला इथे राईट करून घेऊयात. लेट द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए बी वाय. ए ला पॉइंट ए ला चा कोऑर्डिनेट आपण वाय घेतलेला आहे की नाही, आणि कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट पी इज -7. वी नो दॅट, क्वेश्चन मध्येच त्यांनी दिलेलं आहे. आणि
ए चा कोऑर्डिनेट आपण y घेतलेला आहे. आता मला सांगा -7 मोठा की y मोठा? y कुठे आहे -7च्या? -7च्या लेफ्ट हँड साइडला आहे, हो की नाही? आणि आपल्याला माहित आहे जसा जसा नंबर लाईनवर लेफ्ट साइडला मूव्ह होत जातो तसं तशी त्याची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते, कमी कमी होत जाते. मग याचाच अर्थ -7 y पेक्षा मोठा आहे, हो की नाही? मग इथे आपण राईट करूयात नाव पॉइंट ए इज द लेफ्ट ऑफ पॉइंट पी. पॉइंट ए पॉइंट पी च्या लेफ्ट साइडला आहे. सो -7 इज ग्रेटर दॅन y, हो ना? आणि आता आपल्याला y ची व्हॅल्यू हवी आहे, त्यामुळे आपण काय करूयात, डिस्टन्स फ्रॉम पी टू बी इज इक्वल टू मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करूयात. सो -7 मायनस y, पी बी चा डिस्टन्स किती आहे 8 आहे, इज इक्वल टू -7 मायनस y. आता हे पहा, आपल्याला y ची व्हॅल्यू हवी आहे आणि y इथे मायनस मध्ये आहे. आपण -7 ला सुद्धा या स्टेपला आपण इकडे पाठवू शकतो, बरोबर? पण मग इथे -y येईल, त्यामुळे आपण काय करूयात, या -y ला पाठवून देऊयात या साईडला, इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला. आणि हा जो 8 आहे ना त्याला आपण पाठवून देऊयात इक्वल टू च्या राईट हँड साईडला. उलटा पलट करायची, जे इकडे आहे ते इक्वल टू च्या या साईडला पाठवायचंय, जे इकडे आहे त्याला इकडे पाठवायचंय. सो y ला आपल्याला इकडे पाठवायचंय, मग इथे मायनस आहे, इकडे गेल्यावर काय होईल, y चं प्लस होणार. सो y इज इक्वल टू, रिमेनिंग काय आहे इथे, लक्षात घ्या आपल्याला y ची व्हॅल्यू हवी आहे, इथे -y आलेलं आहे, हो ना? y ची आपल्याला नुसत्या y ची व्हॅल्यू हवी आहे, म्हणून आपण काय केलं, y ला पाठवलं इक्वल टू च्या या साईडला, म्हणजे तो प्लस होऊन जाईल. सो y इज इक्वल टू -7 इथे ऑलरेडी आहे, ऍज इट इज खाली राईट केला. आता हा जो 8 आहे ना त्याला इक्वल टू च्या या साईडला पाठवूयात. इथे काय साइन आहे 8 चं, प्लस आहे, इकडे गेले की काय होणार, मायनस होणार. सो -8. आता नेक्स्ट स्टेप मध्ये y ऍज इट इज राहणार, हो की नाही? मायनस मायनस काय करतो आपण, ऍडिशन करतो आणि साइन देतो मोठ्या नंबरचं. सो 7 प्लस 8 किती होणार, 15. मोठा नंबर काय आहे 8, त्याचं साइन काय आहे मायनस. सो 15चं साइन काय येणार, मायनस. सो -15 येणार इथे y ची व्हॅल्यू. सो y काय आहे, पॉइंट ए चा कोऑर्डिनेट आहे. मग पॉइंट ए चा कोऑर्डिनेट y म्हणजेच किती आलेला आहे, -15. कळालं? अशा प्रकारे आपण आपल्या आन्सर पर्यंत पोहोचलेलो आहोत. आता फायनल आन्सर राईट करून घेऊयात. ओके, जागा करून घेतली, ते फायनल आन्सर राईट करूयात. The coordinates of points on the number line which are at a distance of 8 units from point P are 1 and -15. खूप इझी आहे, डिफिकल्ट असं काही नाहीये. तुमच्यापैकी काही जणांना जर समजायला थोडं कठीण जात असेल तर हा जो क्वेश्चन आहे तो पुन्हा रिपीट मध्ये पहा, 2 वेळा पहा, नाही कळाला तिसऱ्यांदा पुन्हा बॅकला जा आणि पहा, तुम्हाला नक्की कळणार. चला नेक्स्ट पाहूयात. 5th क्वेश्चन आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. इफ A, B, C, A', B', C and distance from A to C, distance from A to C. आता हे A', B', C काय आहे, तर हे पॉइंट्स आहेत. कसे पॉइंट्स आहेत, तर B हा बिटवीन पॉइंट आहे AC च्या. ओके, सो याचा अर्थ काय, B हा AC चा बिटवीन पॉइंट आहे. डिस्टन्स फ्रॉम A टू C 17 दिलेला आहे. हे पहा, A पासून C पर्यंतचं डिस्टन्स किती आहे, 17. B पासून C पर्यंतचं डिस्टन्स आहे, B पासून C पर्यंतचं डिस्टन्स आहे 6.5 आणि AB चं डिस्टन्स, A पासून B पर्यंतचं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. चला, जर कळालं नसेल तर आपण अशा प्रकारे 3 पॉइंट सुद्धा घेऊयात. हे पहा, A, B, C कोलिनियर पॉइंट्स घेतले, एक स्ट्रेट लाईन. A पासून C चं डिस्टन्स किती दिलेलं आहे, 17 आणि B पासून C चं डिस्टन्स दिलेलं आहे 6.5. A पासून B पर्यंतचे डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. चला तर मग फाइंड आउट करूयात. आपल्याला माहिती आहे कशा प्रकारे आपण फाइंड आउट करतो. सो डिस्टन्स फ्रॉम A टू C, A पासून C पर्यंतचं डिस्टन्स जर हवं असेल
हवं असेल असं का म्हणतेय, कारण की त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेलं आहे ए पासून सी पर्यंत डिस्टन्स 17 आहे, पण आपल्याला ए टू बी चं डिस्टन्स काढायचंय की नाही, म्हणून इथे आपण काय करतो, ए सी जर आपल्याला हवं असेल तर काय करतो, ए बी प्लस बी सी करतो, हो ना. सो डिस्टन्स फ्रॉम ए टू सी इज इक्वल टू ए बी प्लस बी सी. ए सी चं डिस्टन्स दिलेलं आहे 17, हो की नाही. आता हे पहा, इथे मी अशा प्रकारे राईट केलंय ए डॅश बी डॅश सी. का, कारण की आपण हे का राईट केलेलं आहे, कारण क्वेश्चन मध्येच त्यांनी दिलेलं आहे की बी हा बिटवीन पॉइंट आहे. सो हे रिझन राईट करणं इम्पॉर्टंट आहे, नाहीतर मार्क्स कट होतील. चला, ए सी चं डिस्टन्स आहे 17 इज इक्वल टू ए बी चं डिस्टन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, ऍज इट इज राईट करून घेऊयात. आणि बीसी चं दिलेलं आहे डिस्टन्स 6.5. ओके, आता ए बी चा डिस्टन्स हवा आहे म्हणून 6.5 ला तर इथून जावं लागणार, हो की नाही. कुठे जाणार तो, तर इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला. कसं जाणार, त्याचं मानपान करावं लागेल, हो ना. इथे तो प्लस साईन घेऊन बसलेला आहे, त्याला नवीन साईन द्यावं लागेल आपल्याला. आपण जसे आपल्याकडे पाहुणे आले की आपण त्यांना कपडे वगैरे देतो की नाही, ते नवीन, मग इथे सुद्धा याला नवीन साईन द्यावं लागणार. सो इथे आहे प्लस, त्याला देऊयात मायनस. सो 17 as it is minus 6.5 is equal to distance from A to B. 17 मधून 6.5 कसे सबट्रॅक्ट करायचे तुम्हाला माहित आहे, कमॉन. आता तुम्ही 9th स्टँडर्ड मध्ये आहात. हे पहा, अशा प्रकारे डेसिमल पॉइंट ची गडबड करायची नाहीये, व्यवस्थित सबट्रॅक्शन करायचंय. होल नंबरच्या जागी होल नंबर, डेसिमलच्या जागी डेसिमल नंबर. 17च्या नंतर न काहीच नाहीये, म्हणून मग इथे 17 राईट केलं आणि 6.5 असं राईट केलं, तुमचं सबट्रॅक्शन चुकणार आहे. तुम्हाला माहिती आहे की कशा प्रकारे डेसिमलचं सबट्रॅक्शन करतात. ओके, सो डेसिमल 17 नंतर मग इथे मी डेसिमल पॉईंट देऊन घेतला आणि पुढे 0 राईट करायचे. आता 0 मधून 5 तर जात नाही, मग 7 मधून बोरो करावं लागणार. सो 7 मधून आपण 1 इकडे बोरो केला आणि हा 0 वरती राईट केला, म्हणून हा 0 इथे कट केला. आता 7 मधून 1 बोरो केलाय म्हटल्यावर इथे किती रिमेनिंग राहणार, तर 6. आता चला सबट्रॅक्ट करूया. 10 मधून 5 गेले 5, डेसिमलच्या जागी डेसिमल. 6 मधून 6 गेले 0, 1 ऍज इट इज, कारण 1 मध्ये सबट्रॅक्ट करायला काहीच नाहीये. सो 10.5 आलेलं आहे इथं आपलं आन्सर. 10.5 काय आहे, डिस्टन्स फ्रॉम ए टू बी, ए पासून बी पर्यंतचं डिस्टन्स किती आलं, 10.5. इझी आहे की नाही. चला, अशाच प्रकारे आपल्याला इतर सुद्धा जे सब क्वेश्चन्स दिलेले आहेत ते सॉल्व्ह करून घ्यायचे आहेत. आता इथे पी क्यू आर, पी क्यू ची दिलेली आहे लेंथ नाही, डिस्टन्स 3.4, क्यू आर चा डिस्टन्स आहे 5.7 आणि पी आर चा डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलंय. चला फिगर ड्रॉ करूयात, म्हणजे छान कळतं आपल्याला. कशाचं दिलंय, पी क्यू चं दिलंय 3.4 आणि क्यू आर चं दिलंय 5.7 आणि टोटल पी आर चं डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलंय. खूप इझी आहे. पी आर कसं आपल्याला मिळणार आहे, तर पी क्यू प्लस क्यू आर केलं की आपल्याला पी आर मिळणार आहे, हो की नाही. सो पी आर इज इक्वल टू पी क्यू प्लस क्यू आर. आता इथे पी आर ऍज इट इज येणार, ते आपल्याला फाइंड आउट करायचंय. पी क्यू दिलंय 3.4 आणि क्यू आर दिलंय 5.7. सो 3.4 प्लस 5.7, 4 प्लस 7 11, 1 कॅरी ओव्हर, डेसिमलच्या जागी डेसिमल. 1 प्लस 3 4, 4 प्लस 5 किती 9. सो 9.1 आलेला आहे इथे डिस्टन्स फ्रॉम पी टू आर. सो अशा प्रकारे इथे आपला हा 5th क्वेश्चन कंप्लीट झालेला आहे. आता आपण 6th क्वेश्चन पाहूयात. कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट ए ऑन अ नंबर लाईन इज 1. What are the coordinates of points on the number line which are at a distance of 7 units from A? जरासा ओळखीचा वाटतोय ना क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 4 याच टाईपचा आपण सॉल्व्ह केलेला आहे. काय दिलेलं आहे या क्वेश्चन मध्ये, की एका नंबर लाईनवर पॉइंट ए चा कोऑर्डिनेट आहे 1. पुढे काय दिलेलं आहे, व्हॉट आर द कोऑर्डिनेट्स ऑफ पॉइंट्स ऑन द नंबर लाईन विच आर ॲट अ डिस्टन्स ऑफ 7 युनिट्स फ्रॉम ए. पॉइंट ए च्या 7 युनिट्स इतक्या डिस्टन्सवर जे पॉइंट्स आहेत त्यांचे कोऑर्डिनेट कोणते आहेत हे आपल्याला फाइंड आउट करायला सांगितलेले आहे. मग पॉइंट ए च्या 7 युनिट्स इतक्या डिस्टन्सवर कुठे असणार बरं पॉइंट, तर ए च्या या नंबर लाईनवर जिथे ए आहे ना त्याच्या राईट हँड साईडला 7 युनिट्स. ओके, सो इथे हा 7 युनिट्स अंतर सोडून हा एक पॉइंट असणार आहे. त्याचबरोबर लेफ्ट हँड साईडला सुद्धा 7 युनिट्स इतक्या डिस्टन्सवर एक पॉइंट येणार की नाही, बरोबर. सो ए पासून हा जो पॉइंट आहे
त्याचं डिस्टन्स आपल्याला क्वेश्चन मध्ये दिलेला आहे 7 युनिट्स आणि एच्या राईट हँड साईडला हा जो पॉइंट आहे त्याचं डिस्टन्स सुद्धा किती आहे 7 युनिट्स. मग आपल्याला या दोन पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स फाइंड आउट करायचे. पॉइंट ए पासून 7 युनिट्स इतक्या डिस्टन्सवर जे पॉइंट्स आहेत त्यांचे कोऑर्डिनेट्स. मग आता पॉइंट ए पासून 7 युनिट्स दोन्ही साईडला असणार की नाही, एच्या राईट हँड साईडला सुद्धा आणि लेफ्ट हँड साईडला सुद्धा. सो आता या पॉइंट्सला नाव तर इथे क्वेश्चन मध्ये कुठे आपल्याला सांगितलेलं नाहीये. सो आपल्या मनाने आपण नाव घेऊयात. या पॉइंटला म्हणूयात बी आणि या पॉइंटला म्हणूयात सी. आता या बी आणि सी पॉइंटचे कोऑर्डिनेट्स आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत, बरोबर. सो कोऑर्डिनेट्सला आपण म्हणूयात इथे एक्स. बी जो आहे पॉइंट त्याचं कोऑर्डिनेट घेऊयात एक्स आणि सी या पॉइंटचं कोऑर्डिनेट घेऊयात वाय. आणि इथे खाली राईट करून घेऊयात लेट द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट बी बी एक्स. पॉइंट बी चा जो कोऑर्डिनेट आहे त्याला आपण एक्स म्हणून घेऊयात. ए चा कोऑर्डिनेट आपल्याला दिलेला आहे क्वेश्चन मध्ये 1, हो की नाही. कोऑर्डिनेट ऑफ ए इज 1 अँड कोऑर्डिनेट ऑफ बी इज आपण किती काय घेतलेला आहे एक्स. आता आपल्याला या एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. एक्स ची व्हॅल्यू म्हणजेच बी पॉइंट बी चा कोऑर्डिनेट. आता जेव्हा कधी आपल्याला अशा प्रकारे डिस्टन्स फाइंड आउट करायचं असतं दोन पॉइंट्सच्या मधलं डिस्टन्स, तेव्हा आपण काय करत असतो, तेव्हा आपण प्रत्येक पॉइंटचा कोऑर्डिनेट पाहत असतो. ज्या प्रकारे इथे पॉइंट ए चा कोऑर्डिनेट 1 आपण घेतलेला आहे, बी चा कोऑर्डिनेट एक्स आपण घेतलेला आहे. मग पुढच्या स्टेपमध्ये आपण काय करतो, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करतो. जेव्हा आपण मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करतो तेव्हा आपल्याला दोन पॉइंट्सच्या मधलं डिस्टन्स मिळत असतं, हो की नाही. मग आता इथे आपल्याकडे दोन पॉइंट्सच्या मधलं डिस्टन्स तर आहे पण एका पॉइंटचा कोऑर्डिनेट दिलेला नाहीये. मग काय करणार आपण, तर सेम मेथडने आपण पुढे कोऑर्डिनेट फाइंड आउट करणार आहोत एका पॉइंटचा. चला इथे राईट करून घेऊयात. नाव पॉइंट बी इज द राईट ऑफ पॉइंट ए. पॉइंट बी हा ए च्या राईट हँड साईडला आहे. मग मला सांगा ए चा कोऑर्डिनेट मोठा आहे का बी चा कोऑर्डिनेट मोठा आहे. नंबर लाईनवर पॉइंट बी कुठे आहे, पॉइंट बी ए च्या राईट हँड साईडला आहे आणि नंबर्स जसे जसे नंबर लाईनवर राईट हँड साईडला मूव्ह होत जातात तशी तशी त्यांची व्हॅल्यू इन्क्रीज होत जाते, वाढत जाते, हो की नाही. मग इथे जो बी चा कोऑर्डिनेट आहे एक्स तो ए च्या कोऑर्डिनेट पेक्षा नक्कीच मोठा असणार, हो की नाही. सो इथे आपण नेक्स्ट स्टेप मध्ये राईट करूयात. सो एक्स इज ग्रेटर दॅन 1. एक्स हा मोठा येणार 1 पेक्षा कारण तो ए च्या राईट हँड साईडला आहे की नाही म्हणून. सो नेक्स्ट स्टेप मध्ये डिस्टन्स फ्रॉम ए टू बी, डिस्टन्स फ्रॉम ए टू बी इज इक्वल टू काय करतो आपण, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर मायनस करतो. मग आता इथे मोठा नंबर कोणता आहे एक्स, हो ना. सो एक्स मायनस 1. आता डिस्टन्स फ्रॉम ए टू बी आपल्याला क्वेश्चन मध्येच दिलेलं आहे की नाही 7 युनिट्स. सो इथे राईट करूयात 7 इज इक्वल टू एक्स मायनस 1. पहा इक्वेशन तयार झालं की नाही आपलं. इक्वेशन तयार झालंय म्हटल्यावर एक्स ची व्हॅल्यू आपल्याला फार इझिली आता फाइंड आउट करता येणार आहे. एक्स ची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे म्हटल्यावर या 1 ला आपल्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवावं लागणार. असंच जाणार का तो, नाही की नाही. काय होतं मग, चेंज होताना जेव्हा 1 ला आपल्याला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवायचंय तेव्हा त्याचं जे साईन आहे ते अपोजिट साईन होतं. इथे मायनस आहे की नाही, मग इकडे गेला की प्लस. सो 7 प्लस 1 इज इक्वल टू एक्स ऍज इट इज. 7 प्लस 1 8. सो एक्स ची व्हॅल्यू काय आलेली आहे 8. म्हणजेच पॉइंट बी चा कोऑर्डिनेट काय झाला, एक्स म्हणजे 8. कळालं. चला आता पॉइंट सी चा कोऑर्डिनेट सेम मेथडने आपण फाइंड आउट करूयात. त्याही आधी आपण राईट करूयात की आपण पॉइंट सी चा कोऑर्डिनेट वाय घेतलेला आहे. सो लेट द कोऑर्डिनेट ऑफ पॉइंट सी बी वाय आणि कोऑर्डिनेट ऑफ ए काय आहे 1 आणि कोऑर्डिनेट ऑफ सी इज वाय. नाव पॉइंट सी कुठे आहे, लेफ्ट हँड साईडला आहे की नाही. जसा जसा नंबर लाईनवर नंबर लेफ्ट हँड साईडला मूव्ह होत जातो तशी तशी त्याची व्हॅल्यू डिक्रीज होत जाते, हो की नाही. म्हणजे इथे सी चा जो कोऑर्डिनेट आहे तो ए च्या कोऑर्डिनेट पेक्षा नक्कीच छोटा असणार, हो ना. ए चा कोऑर्डिनेट हा मोठा असणार. सो इथे आपण राईट करूयात. नाव पॉइंट सी इज द लेफ्ट ऑफ पॉइंट ए. सो 1 is greater than y. नेक्स्ट स्टेप मध्ये डिस्टन्स फ्रॉम
ए टू सी काय करायचं, मोठ्या नंबर मधून छोटा नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे. सो 1 मायनस वाय. डिस्टन्स फ्रॉम ए टू सी किती आहे, 7 आहे, इज इक्वल टू 1 मायनस वाय. आता या वाय ची व्हॅल्यू आपल्याला हवी आहे म्हटल्यावर, आणि त्याचं साईन पहा मायनस आहे, आपल्याला मायनस वाय ची व्हॅल्यू नको आहे, आपल्याला कशाची व्हॅल्यू हवी आहे, वाय ची. मग आपण काय करूयात, या वाय ला इक्वल टू च्या लेफ्ट हँड साईडला पाठवून देऊयात. जसा तो लेफ्ट हँड साईडला जाईल तसा त्याचं साईन सुद्धा चेंज होणार आहे, मायनसचं होणार प्लस. सो चला त्याला इकडे राईट करूयात. ओके, मायनसचं झालं प्लस. सो वाय इज इक्वल टू, आता इथे आपण 7 का राईट केला नाहीये वायच्या नंतरनं, तर पहा हा जो 7 आहे ना त्याला आता आपल्याला पाठवायचं आहे इक्वल टू च्या राईट हँड साईडला, तरच आपल्याला वाय ची व्हॅल्यू मिळणार आहे की नाही. एकट्या वाय ला आपल्याला इक्वल टू च्या एका साईडला ठेवायचं असतं, म्हणून इथे राईट हँड साईडला जो 1 आहे तो ऍज इट इज राईट करूयात आणि या 7 ला पाठवूयात इक्वल टू च्या राईट हँड साईडला. इथे त्याचं साईन आहे प्लस, हो ना, इकडे गेलं की मायनस. सो मायनस 7. नेक्स्ट स्टेप मध्ये y इज इक्वल टू 1 मायनस 7. 1 चं साईन काय आहे प्लस, 7 चं साईन आहे मायनस. प्लस मायनस आपल्याला काय करावं लागतं, सबट्रॅक्शन करावं लागतं, आणि साईन कोणतं येतं, मोठ्या नंबरचं. सो 7 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यानंतर ना 6 रिमेनिंग राहणार, आणि साईन मोठ्या नंबरचं जे की आहे मायनस. 7 मोठा नंबर आहे ना, त्याचं साईन आहे मायनस, सो मायनस 6 येणार इथे आन्सर. ओके, सो वाय ची काय व्हॅल्यू आलेली आहे, -6, आणि वाय म्हणजेच काय आहे, सी चा, पॉइंट सी चा कोऑर्डिनेट आहे. सो पॉइंट सी चा कोऑर्डिनेट झाला -6. चला फायनल आन्सर राईट करून घेऊयात आपण. The coordinates of points on the number line which are at a distance of 7 units from point A are 8 and -6. आलं लक्षात, इथे x च्या जागी 8 आणि y च्या जागी -6. चला नेक्स्ट क्वेश्चन सॉल्व्ह करायला घेऊयात. राईट द फॉलोइंग स्टेटमेंट्स इन कंडिशनल फॉर्म. कंडिशनल फॉर्म मध्ये आपल्याला हे खाली दिलेले सगळे स्टेटमेंट्स राईट करायचे. कंडिशनल फॉर्म म्हणजेच इफ देन फॉर्म. सो चला फर्स्ट स्टेटमेंट काय दिलेलं आहे पाहूयात. एव्हरी रॉम्बस इज अ स्क्वेअर. सो कशा प्रकारे आपल्याला राईट करता येईल इफ देन फॉर्म मध्ये, एव्हरी रॉम्बस इज अ स्क्वेअर. विचार करा जरा. आता रॉम्बस हा काय आहे, एक प्रकारचा क्वाड्रिलॅटरल आहे. सो इफ मध्ये काय राईट करणार, इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रॉम्बस. जर एखादा क्वाड्रिलॅटरल रॉम्बस असेल तर तो काय असणार आहे, तो एक स्क्वेअर असणार आहे. इफ अ क्वाड्रिलॅटरल इज रॉम्बस देन इट इज अ स्क्वेअर. नेक्स्ट पाहूयात. तर तुम्ही असं एका लाईन मध्ये सुद्धा राईट करू शकता. अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. लिनियर पेअर म्हणजे काय, एका लाईनवर फॉर्म झालेले दोन अँगल्स, त्यांना आपण म्हणतो अँगल्स इन अ लिनियर पेअर. सप्लिमेंटरी, सप्लिमेंटरी म्हणजे काय, त्या दोन अँगल्सच्या मेजरला ऍड केल्यानंतर जर सम 90 डिग्री आलं तर आपण काय म्हणतो, ते अँगल्स सप्लिमेंटरी आहेत. कळालं का स्टेटमेंट काय आहे, याला आपल्याला इफ देन फॉर्म मध्ये राईट करायचंय. सो अँगल्स इन अ लिनियर पेअर आर सप्लिमेंटरी. कशा प्रकारे राईट करणार, इफ मध्ये काय राईट करणार, इफ टू अँगल्स आर इन अ लिनियर पेअर. जर दोन अँगल्स लिनियर पेअर मध्ये असतील तर they are supplementary. If two angles are in a linear pair, then they are supplementary. Next पाहूयात. A triangle is a figure formed by 3 segments. एक ट्रायंगल ही अशी फिगर आहे की जी 3 सेगमेंट्सनी तयार होते. कशा प्रकारे राईट करणार इफ देन फॉर्म मध्ये. सो इफ अ फिगर इज अ ट्रायंगल, जर एखादी फिगर ट्रायंगल असेल तर किती सेगमेंट्सने ती बनणार, 3 सेगमेंट्सने. कसं राईट करणार मग, इफ अ फिगर इज अ ट्रायंगल देन इट इज फॉर्म्ड बाय 3 सेगमेंट्स. नेक्स्ट पाहूयात, इझी आहे की नाही. सो नेक्स्ट 4 नंबरला आहे, अ नंबर हॅव्हिंग ओनली 2 डिवायझर्स इज कॉल्ड अ प्राईम नंबर. एखादा नंबर ज्याला फक्त 2 डिवायझर्स आहेत त्या नंबरला प्राईम नंबर म्हणतात. कळालं ना तुम्हाला. मग कसं राईट करणार इफ देन फॉर्म मध्ये, इफ अ गिवन नंबर हॅज ओनली 2 डिवायझर्स. जर दिलेल्या नंबरचे फक्त 2 डिवायझर्स असतील
तर तो नंबर एक प्राईम नंबर असतो, ओके नाही. सो इफ अ गिवन नंबर हॅज ओनली 2 डिवायझर्स देन इट इज कॉल्ड अ प्राईम नंबर. क्वेश्चन नंबर 8. राईट द कॉन्व्हर्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. 4 स्टेटमेंट्स दिलेले आहेत, त्यांना आपल्याला कॉन्व्हर्स मध्ये राईट करायचंय. कॉन्व्हर्स मध्ये राईट करायचंय म्हणजे काय करायचंय माहितीये की नाही तुम्हाला? इफ देन कंडिशनल स्टेटमेंट्स त्यांना आपण कॉन्व्हर्स मध्ये राईट करतो. कॉन्व्हर्स मध्ये म्हणजेच देन वाला पार्ट आपल्याला इफ मध्ये राईट करायचा असतो आणि इफ वाला पार्ट आपल्याला देन मध्ये राईट करायचा असतो. चला, इझी आहे. लगेचच फर्स्ट स्टेटमेंट पाहूयात काय दिलेलं आहे. If the sum of measures of angles in a figure is 180 degree, then the figure is a triangle. काय दिलेलं आहे की एखाद्या फिगरचे जे अँगल्स आहेत त्या अँगल्सच्या मेजर्सचे सम जर 180 डिग्री येत असेल तर ती फिगर ट्रायंगल असते. आपल्याला माहिती आहे की नाही ही प्रॉपर्टी, ट्रायंगलची प्रॉपर्टी. ट्रायंगलच्या सगळ्या अँगल्सच्या मेजरचे सम आपण केले तर काय येतं? 180 डिग्री. तीच प्रॉपर्टी इथं दिलेली आहे. इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ अँगल्स इन अ फिगर इज 180 डिग्री देन द फिगर इज अ ट्रायंगल. आता हे आपल्याला काही ड्रॉ करायची गरज नाहीये, फक्त तुम्हाला समजावं यासाठी आपण ही प्रॉपर्टी पुन्हा एकदा रिवाइज करतोय. ओके, आता आपल्याला कॉन्व्हर्स मध्ये हे स्टेटमेंट राईट करायचं आहे, कंडिशनल मध्ये दिलेलं आहे. सो काय करणार आहोत आपण? इफ आणि देन. ओके, सो देन वाला पार्ट आपल्याला राईट करायचा आहे इफच्या नंतरनं आणि इफ वाला पार्ट, इफच्या नंतरचा जो पार्ट आहे तो राईट करायचा आहे देनच्या नंतर. उलट पलट करायचं आहे. सो चला राईट करून घेऊयात. इफ देन. सो देन नंतर काय आहे? द फिगर इज अ ट्रायंगल. सो कसं येणार इथे आपण काय कशा प्रकारे राईट करणार? इफ द गिवन फिगर इज अ ट्रायंगल देन. आता इफच्या पार्ट मध्ये काय राईट केलेलं आहे? The sum of measures of angles in a figure is 180 degree. If the given figure is a triangle, then the sum of measures of its angle is 180 degree. Easy आहे की नाही? चला नेक्स्ट पाहूयात. आता हे तुम्ही असं एका लाईन मध्ये सरळ सुद्धा राईट करू शकता. सो सेकंड आहे इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ 2 angles is 90 degree, then they are कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर. जर 2 अँगल्सच्या मेजर्सचे सम जर 90 डिग्री येत असेल तर त्या 2 अँगल्सला आपण काय म्हणतो? कॉम्प्लिमेंटरी अँगल्स, हो की नाही? मग इथे तेच दिलेलं आहे. हे पहा, 2 अँगल्स, एक 30 डिग्री एक 60 डिग्री. या 2 अँगल्सच्या मेजरला म्हणजे 30 डिग्री प्लस 60 डिग्री केलं तर काय येतं आन्सर आपलं? 90 डिग्री. 90 डिग्री म्हणजेच काय? तर हे 2 जे अँगल्स आहेत ते कॉम्प्लिमेंटरी अँगल्स आहेत. हीच प्रॉपर्टी आपल्याला इथे दिलेली आहे, त्याला आपल्याला कॉन्व्हर्स फॉर्म मध्ये राईट करायचंय. पुन्हा एकदा रीड करूयात. इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ 2 अँगल्स, इफ द सम ऑफ मेजर्स ऑफ 2 अँगल्स इज 90 डिग्री देन दे आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर. मग हे अँगल्स कसे असणार? एकमेकांचे कॉम्प्लिमेंट असणार आहेत. सो इफ च्या नंतर आहे हे स्टेटमेंट, ओके, देनच्या नंतर आहे हे स्टेटमेंट. आपल्याला कॉन्व्हर्स मध्ये राईट करायचंय म्हणजेच देनच्या नंतरचा जो पार्ट आहे तो इफच्या नंतर राईट करायचा आहे. सो काय दिलेलं आहे? दे आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर. सो इफ द गिवन 2 अँगल्स आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर, कसं राईट केलं आपण? देन नंतर काय होतं? दे आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर. आता दे म्हणजे कोण हे आपल्याला सांगावं लागेल की नाही, म्हणून आपण म्हटलेलं आहे इफ द गिवन 2 अँगल्स. ओके, सो देच्या ऐवजी आपण काय राईट केलंय? द गिवन 2 अँगल्स. इफ द गिवन 2 अँगल्स आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर, आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर ऍज इट इज आपण खाली राईट करून घेतलंय. फक्त दे म्हणजे कोण ते आधी आपण इंट्रोड्यूस केलंय. कळालं? इफ द गिवन 2 अँगल्स आर कॉम्प्लिमेंट ऑफ इच अदर देन मग काय होतं? द सम ऑफ मेजर्स ऑफ 2 अँगल्स इज 90 डिग्री. ऍज इट इज आपल्याला खाली कॉपी करायचंय. इझी आहे. चला नेक्स्ट पाहूयात. If the corresponding angles formed by a transversal of 2 lines are congruent, then the 2 lines are parallel. आता इथे if वाला पार्ट, then वाला पार्ट व्यवस्थित पाहून घ्यायचा. पण हे पहा, आपल्याला इथे जे स्टेटमेंट दिलेलं आहे त्या स्टेटमेंटला कॉन्व्हर्स मध्ये राईट करायचंय. पण आधी आपण काय करूयात? हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे
ते काय आहे त्याचा आपण या आधीच्या क्लासेसमध्ये अभ्यास केलेला आहे, पण थोडासा विसर पडलाय. ते पुन्हा एकदा रिवाइज करूयात. रिवाइज केल्यामुळे आपल्याला दिलेल्या स्टेटमेंटचा व्यवस्थित अर्थ कळतो आणि जे आपण कॉन्व्हर्स मध्ये राईट करणार आहोत ते व्यवस्थित आपलं झालेलं आहे की नाही, त्याचा अर्थ आणि या स्टेटमेंटचा अर्थ मॅच होतोय का, मिनिंग मॅच होतोय का, ते आपल्याला समजतं. ओके नाही. सो ही जी प्रॉपर्टी दिलेली आहे ती काय आहे, करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे कोणते अँगल्स आठवते का तुम्हाला, क्लास 8 मध्ये असताना आपण अभ्यासलेला आहे. परत ट्रान्सव्हर्सल, टू लाईन्स, हे सगळे वर्ड्स आपल्या कानांवरून गेलेले आहेत. सो काय दिलेलं आहे या प्रॉपर्टीमध्ये, इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स, दोन लाईन्सच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जर करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म होत आहेत तर देन द टू लाईन्स आर पॅरलल, त्या दोन लाईन्स पॅरलल असतात. आता करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे काय ते एकदा आपण इथे समजून घेऊयात. हे पहा, करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स आणि इंटिरियर अँगल्स आठवलं का आता. करस्पॉन्डिंग अँगल्स म्हणजे उलटा पुलटा झोपलेला कसाही, सरळ पालथा कसाही एफ जर आपल्याला दिसत असेल तर ते कसे असतात, करस्पॉन्डिंग अँगल्स असतात. हे पहा, ही एक लाईन, ही एक लाईन, कशा आहेत लाईन्स, पॅरलल, आणि या लाईनवरचा हा आहे ट्रान्सव्हर्सल. या दोन लाईनवरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे इथे हे पहा एफ आपल्याला दिसतोय ना, हो ना. सो हा एक अँगल आणि हा एक अँगल, या दोन अँगल्सला आपण काय म्हणतो, करस्पॉन्डिंग अँगल्स असं म्हणतो. ज्यांना कोणाला आता मी हे जे काही सांगते ते व्यवस्थित कळत नसेल तर मी त्यांना सांगेल की तुम्ही ही जी कन्सेप्ट आहे ना, जी आपण क्लास 8 मध्ये अभ्यासलेली होती ती पुन्हा एकदा रिवाइज करा, कारण हे आता ज्योमेट्रीमध्ये आपल्याला लागणारच आहे. सो काय वाईट आहे जर आत्ताच बेसिक आपण क्लिअर केलं तर. चला बॅक टू द टॉपिक. दोन पॅरलल लाईन्स, त्याच्यावरचा ट्रान्सव्हर्सल, त्या ट्रान्सव्हर्सलमुळे अशा प्रकारचे जर दोन अँगल्स फॉर्म होत असतील तर ते अँगल्स कसे असतात, करस्पॉन्डिंग अँगल्स असतात. आणि करस्पॉन्डिंग अँगल्स हे नेहमी कॉन्ग्रुएंट असतात. कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल मेजरचे. क्लिअर. हे पहा, एफ फॉर्म झालेला आहे, इथे एक अँगल आणि हा खालचा एक अँगल, यांना आपण काय म्हणतो, करस्पॉन्डिंग अँगल्स. त्यानंतर ना अल्टरनेट अँगल्स म्हणजे हे पहा झेड फॉर्म होतो, इकडचा एक अँगल, इकडचा एक अँगल, हो ना. सो यांना काय म्हणतात, अल्टरनेट अँगल्स. हे सुद्धा कसे असतात, कॉन्ग्रुएंट असतात. इंटिरियर अँगल्स. सो इंटिरियर अँगल्स म्हणजे काय, सी. हे पहा, इकडचा एक अँगल, इकडचा एक अँगल, या दोन्ही अँगल्सला जर आपण ऍड केलं तर काय होतं, 180 डिग्री इतकं सम येत असतं. कळलं, आठवलं का सगळं, रिवाइज झालं. करस्पॉन्डिंग अँगल्स, अल्टरनेट अँगल्स, इंटिरियर अँगल्स. येस. हे पहा, आता मी तुम्हाला म्हटलं होतं ना, करस्पॉन्डिंग अँगल्स, उलटा पुलटा झोपलेला पालथा कसाही एफ जर आपल्याला दिसत असेल दोन पॅरलल लाईन्स वरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे तर ते अँगल्स कसे असतात, करस्पॉन्डिंग अँगल्स. हे पहा, इथे असा हा एफ आणि या एफ वर इथे एक अँगल, इथे एक अँगल, त्यानंतर हा आता उलटा एफ आहे, हो ना. हा एक अँगल, हा एक अँगल. आता हा बघा, हा कसा आहे, इकडे एका कुशीवर झोपलेला, हा एक अँगल आणि हा एक अँगल. एफ कळला का तुम्हाला, कसा एफ फॉर्म झालेला आहे, इकडून असा गेलाय, इकडे असा, आणि मग ही त्याची मधली लाईन. सो हा एक अँगल, हा एक अँगल. आता इथे हा पहा, अशा प्रकारे हा एफ फॉर्म झालेला आहे, हा एक अँगल, हा एक अँगल. करस्पॉन्डिंग अँगल्स कळलं का, कशाही प्रकारचा एफ आपल्याला दोन लाईन्स वरच्या ट्रान्सव्हर्सल मध्ये शोधायचा आहे. एफ शोधला की आपल्याला करस्पॉन्डिंग अँगल्स लगेच सापडतात. ओके, बॅक टू द क्वेश्चन. आपल्याला कॉन्व्हर्स करायचं आहे, रिवाइज सगळं झालेलं आहे. हे सगळे अँगल्सचे जे प्रकार आहेत ते आपले सगळे रिवाइज करून झालेत. आता ही प्रॉपर्टी पुन्हा एकदा रीड करूयात, काय दिलेलं आहे. इफ द करस्पॉन्डिंग अँगल्स फॉर्म्ड बाय अ ट्रान्सव्हर्सल ऑफ टू लाईन्स आर कॉन्ग्रुएंट देन द टू लाईन्स आर पॅरलल. जर दोन लाईन्स वरच्या ट्रान्सव्हर्सलमुळे जे अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते कॉन्ग्रुएंट असतील तर त्या दोन लाईन्स पॅरलल असतात. ओके. सो इफ देन वाला पार्ट, स्टेटमेंट मधला देन वाला पार्ट आपल्याला राईट करायचा आहे इफच्या नंतर. सो काय दिलेलं आहे, द टू लाईन्स आर पॅरलल. सो इफ द गिव्हन टू लाईन्स आर पॅरलल, कशा प्रकारे राईट करणार, इफ द गिव्हन टू लाईन्स आर पॅरलल. इथे टू लाईन्स नाही राईट केलं तरी चालणार आहे, नुसतं लाईन्स म्हटलं तरी पण ठीक आहे. इफ the given lines or if the given two lines are parallel then, आता then मध्ये काय राईट करायचं आपल्याला, if वाला पार्ट, the corresponding angles formed by a transversal of two lines are congruent as it is, आपल्याला खाली कॉपी करायचं आहे. then the corresponding
angles formed by a transversal of two lines are congruent. झालं, इतकं इझी आहे. नेक्स्ट पाहूया फोर्थ सब क्वेश्चन. इफ द सम ऑफ द डिजिट्स ऑफ अ नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन द नंबर इज डिव्हिजिबल. आता इथे आपल्याला 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट सांगितलेली आहे. याला आपल्याला कॉन्व्हर्स मध्ये चेंज करायचंय. हे पहा, इफ देन फॉर्म मध्ये हे स्टेटमेंट आहे. सो काय स्टेटमेंट दिलेलं आहे, अर्थ कळाला का तुम्हाला? 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. हे पहा, जर एखादा नंबरचे डिजिट सम 3 ने डिव्हिजिबल असेल तर तो संपूर्ण नंबर 3 ने डिव्हिजिबल असतो. एक्झाम्पल घेऊन तुम्हाला समजावून सांगते, म्हणजे 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट जर तुम्ही विसरला असाल तर तुम्हाला पुन्हा ती आठवणार आहे. हे पहा, 402 हा एक नंबर आहे. हा जो नंबर आहे तो 3 ने डिव्हिजिबल आहे की नाही हे कसं ओळखतो आपण? तर या नंबरचे डिजिट सम करतो. डिजिट सम म्हणजे काय? तर 4 + 0 + 2 जे जे डिजिट्स दिलेले आहेत त्यांना ऍड करायचं. सो 4 + 0 + 2 किती झाले? 6. 6 हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे का? येस, 3 2s are 6. मग जर 6 हा नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे तर दिलेला संपूर्ण नंबर 402 हा 3 ने डिव्हिजिबल असतो. अशी ही आपल्याला 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट दिलेली आहे. याला आपल्याला कॉन्व्हर्स मध्ये चेंज करायचंय. सो इफ देन वाला पार्ट राईट करायचा इफ मध्ये. काय दिलंय? द नंबर इज डिव्हिजिबल. सो इफ द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. आता तुम्ही म्हणाल 3 तर त्यांच्या आधी आलेला आहे, मग कसं काय इथे राईट केलं? हे बघा, आपल्याला आपण जे सेंटेन्स राईट करतोय ना ते ग्रॅमॅटिकली सुद्धा करेक्टच असलं पाहिजे. आता इथे काय दिलंय? द नंबर इज डिव्हिजिबल, बट विच नंबर? इथे काही आपल्याला आयडिया येते का? नाही ना. मग आपल्याला हा पार्ट तर इथे इफच्या नंतर राईट करायचा आहे, पण तो कम्प्लीट असला पाहिजे, इनकम्प्लीट नाही. त्याचं मिनिंग आपल्याला कळायला हवं. सो इफ द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 3, जर दिलेला नंबर हा 3 ने डिव्हिजिबल असेल तर दिलेल्या नंबरचे डिजिट सम सुद्धा 3 ने डिव्हिजिबल असेल, हो की नाही? मग आता ते इथे राईट कसं करायचं आपल्याला पहा बरं. इफ द गिवन नंबर इज डिव्हिजिबल बाय 3 देन द सम ऑफ द डिजिट्स ऑफ द नंबर इज डिव्हिजिबल बाय 3. कळलं का? फक्त आपल्याला देनच्या नंतरचं सगळं उचलून जसंच्या तसं इथे राईट करायचं. इफच्या नंतरचं जसं दिलेलं आहे तसं तसं उचलून आपल्याला इथे खाली राईट करायचंय. अशातला प्रकार करू नका. तुम्ही जे राईट करताय, मी जे तुम्हाला सांगितलं आहे पहा की देनच्या नंतरचा पार्ट इफ मध्ये राईट करायचा आहे, इफच्या नंतरचा पार्ट देन मध्ये राईट करायचा आहे. पण राईट केल्यानंतर तो व्यवस्थित आपल्याला मिनिंग देतोय का ते सुद्धा आपल्याला पाहावं लागतं की नाही. जे मिनिंग या स्टेटमेंट मध्ये आहे तेच मिनिंग आपल्याला खाली कॉन्व्हर्स मध्ये मिळतंय का ते सुद्धा पाहावं लागणार की नाही, हो की नाही? आता हे पहा, इथे काय म्हटलंय की जर एखादा नंबरचं डिजिट सम हे 3 ने डिव्हिजिबल असेल तर तो संपूर्ण नंबर 3 ने डिव्हिजिबल असतो, असं आहे. मग आपण कॉन्व्हर्स करतोय. मग कॉन्व्हर्स करताना आपण कशा प्रकारे राईट करणार? जर दिलेला नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे, हे पहा देनच्या नंतरचा पार्ट, हो की नाही? जर दिलेला नंबर 3 ने डिव्हिजिबल आहे तर त्या नंबरचे डिजिट सम सुद्धा 3 ने डिव्हिजिबल असते. कळालं का? अर्थ कळाला? मला काय बोलायचं ते समजलं? चला आता नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. क्वेश्चन नंबर 9. यामध्ये सुद्धा आय थिंक हे 2 सब क्वेश्चन्स आहेत. पाहूयात, इझी दिसत आहेत. राईट द अँटीसिडेंट. येस, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. अँटीसिडेंट कशाला म्हणतात आणि कॉन्सिक्वेंट कशाला म्हणतात, आठवलं का? राईट द अँटीसिडेंट अँड द कॉन्सिक्वेंट इन द फॉलोइंग स्टेटमेंट्स. अँटीसिडेंट म्हणजे इफच्या नंतरच्या पार्टला आपण म्हणतो अँटीसिडेंट, आणि कॉन्सिक्वेंट देन नंतरच्या पार्टला आपण म्हणतो कॉन्सिक्वेंट. हा क्वेश्चन खूप इझी आहे. यामध्ये आपल्याला काही बघायचं नाही, काय प्रॉपर्टी दिले काय दिले, फक्त आपल्याला इफ अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट राईट करायचंय. अँटीसिडेंट म्हणजे काय तर इफच्या नंतरचा पार्ट, आणि कॉन्सिक्वेंट म्हणजे काय देनच्या नंतरचा पार्ट. ओके, चला आता इफ ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. जर ट्रायंगलच्या सगळ्या साइड्स कॉन्ग्रुएंट असतील तर देन इट्स ऑल अँगल्स आर कॉन्ग्रुएंट. त्याचे सगळे जे अँगल्स असतात ते सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. सो अँटीसिडेंट मध्ये काय राईट करणार? इफच्या नंतरचा पार्ट. सो ऑल साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. ओके, जसंच्या तसं उचलून राईट करायचंय, काही डोक्याला ताण द्यायचं नाही.
कॉन्सिक्वेंट, देन नंतरचा सगळा पार्ट राईट करून घ्या. झालं, इतकं इझी आहे. नेक्स्ट पाहूयात. द डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. अरे इथे इफ कुठं आहे, देन कुठं आहे, नाहीच दिलेलं. मग आता कसं राईट करायचं? मग जे स्टेटमेंट दिलेलं आहे ना त्याला आधी आपल्याला इफ देनच्या फॉर्म मध्ये चेंज करावं लागेल. हे पहा, इथे ऑलरेडी आपल्या पुढे सगळी थाळी मांडली होती आणि त्या थाळीमध्ये आमरस कुठं आहे, बटाट्याची भाजी कुठे आहे ते विचारलं होतं फक्त, हो ना. पण इथे आता तसं नाहीये, इथे सगळी खिचडी दिलेली आहे. आपल्याला सगळं वेगळं वेगळं करायचंय आणि मग आपल्याला सांगता येणार आहे की अँटीसिडेंट कुठे आहे आणि कॉन्सिक्वेंट कोणता आहे. सो द डायगोनल्स ऑफ अ पॅरलेलोग्राम बायसेक्ट इच अदर. पॅरलेलोग्रामचे डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात. बायसेक्ट म्हणजे काय, तर इक्वल दोन पार्ट्स मध्ये डिवाइड करतात. इतकं सोपं आहे. आता कसं राईट करणार आपण इफ त्यांच्या फॉर्म मध्ये? तर हे पहा, पॅरलेलोग्राम काय असतो, तर एक क्वाड्रिलॅटरल असतो, हो की नाही. सो इफ मध्ये काय राईट करणार आपण? इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम. जर एखादा क्वाड्रिलॅटरल हा पॅरलेलोग्राम आहे तर काय करतो तो, त्याचे डायगोनल्स एकमेकांना बायसेक्ट करतात. सो इफ अ क्वाड्रिलॅटरल इज अ पॅरलेलोग्राम देन इट्स डायगोनल्स बायसेक्ट इच अदर. आता सांगा अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट लगेच सांगू शकाल की नाही? इफ नंतर वाला पार्ट अँटीसिडेंट आणि देन नंतर वाला पार्ट कॉन्सिक्वेंट. ऍज इट इज खाली कॉपी करून टाकायचं आहे. झालं आपलं काम. चला नेक्स्ट पाहूया. येस, आता हा आपल्या या प्रॉब्लेम सेट मधला लास्ट क्वेश्चन आहे. क्वेश्चन नंबर 10. स्टार मार्क दिलेला आहे म्हणजे काहीतरी विचार करायला लावण्यासारखा क्वेश्चन दिसतोय. पाहूया. ड्रॉ अ लेबल्ड फिगर showing information in each of the following statements and write the antecedent and the consequent. आता इथे सुद्धा आपल्याला अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट राईट करायला सांगितलेलं आहे. पण ऍडिशनल एक गोष्ट त्यांनी आपल्याला सांगितलेली आहे. काय, तर ड्रॉ अ लेबल्ड फिगर शोईंग इन्फॉर्मेशन इन ईच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स. इथे जे जे स्टेटमेंट्स दिलेले आहेत त्यानुसार आपल्याला एक लेबल्ड फिगर ड्रॉ करायला सांगितलेली आहे. चला. अरे देवा, ये गडबड आहे बाबा. नाही, इतकं काही डिफिकल्ट नाही आहे. खूप इझी आहे. हे पहा, टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. इक्विलॅटरल ट्रायंगल, इक्वी म्हणजे इक्वल, लॅटरल म्हणजे साइड्स. ट्रायंगलच्या सगळ्या साइड्स इक्वल असतात अशा ट्रायंगलला इक्विलॅटरल ट्रायंगल असं म्हणतात. ओके, इक्विलॅटरल ट्रायंगलची आणखीन एक प्रॉपर्टी आहे, त्याचे सगळे अँगल 60 डिग्रीचे असतात. ओके, आता पुढे काय आहे वर्ड? सिमिलर. या वर्ड कडे सुद्धा व्यवस्थित लक्ष द्या. सिमिलर म्हटलेलं आहे, कॉन्ग्रुएंट नाही. सिमिलर म्हणजे तसाच दिसणारा, कॉन्ग्रुएंट म्हणजे डिट्टो कॉपी, सेम ऍज इट इज, त्याला आपण म्हणतो कॉन्ग्रुएंट. आणि हे सिमिलर आहे म्हणजे एक दोन भावंड आहेत, दोघही सारखे दिसत आहेत. ओके, म्हणजे ते सिमिलर दिसत आहेत. एक थोडासा उंच आहे, एक थोडासा बुटका आहे, छोटा आहे, पण दिसायला मात्र ते सिमिलर आहेत. आलं का लक्षात? सो इथे आपल्याला दोन इक्विलॅटरल ट्रायंगल्स ड्रॉ करायचे आहेत जे सिमिलर आहेत, कॉन्ग्रुएंट नाही म्हटलेलं. सो हे पहा, अशा प्रकारे येतील. अँगल ए बी सी इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, सगळ्या साइड्स इक्वल लेंथच्या आहेत. आपण इथे आयडेंटिकल मार्क्सने शो केलेला आहे. त्यानंतर ट्रायंगल पी क्यू आर आयडेंटिकल मार्क्सने आपण शो केलंय की तीनही साइड्स इक्वल आहेत, म्हणजे हे दोनही ट्रायंगल्स कसे आहेत? इक्विलॅटरल ट्रायंगल्स आहेत. पण हे पहा, हा ट्रायंगल एबीसी मोठा आहे की नाही आणि ट्रायंगल पी क्यू आर हा छोटा आहे. दोन्ही इक्विलॅटरल ट्रायंगल आहेत पण ते सिमिलर आहेत, कॉन्ग्रुएंट नाही. कॉन्ग्रुएंट जर म्हटलं असतं तर आपल्याला सेम ह्या ज्या साइड्स आहेत ना, साइड ए बी, साइड बी सी आणि साइड ए सी यांची जितकी लेंथ आहे तितकीच लेंथ आपल्याला ट्रायंगल पी क्यू आर ची सुद्धा घ्यावी लागली असती. स्टेटमेंट कळालं? सो टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर कॉन्ग्रुएंट. याला आपल्याला अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट याचं आपल्याला राईट करायचंय. आता अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट राईट करायला आपल्याला जे स्टेटमेंट दिलेलं आहे ते कंडिशनल फॉर्म मध्ये हवं असतं, इफ देन फॉर्म मध्ये हवं असतं, पण इथे तर तसं काही दिलेलं नाहीये. मग आधी आपण कंडिशनल फॉर्म याचा तयार करूया. सो कंडिशनल स्टेटमेंट कसं राईट करतो? इफ देन फॉर्म मध्ये. कशा प्रकारे राईट करता येणार आहे आपल्याला? जरा पुन्हा एकदा रीड करा स्टेटमेंट. टू इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर सिमिलर. ओके, सो इफ the given two triangles are equilateral triangles then they are similar.
जर दिलेले दोन ट्रायंगल्स हे इक्विलॅटरल ट्रायंगल्स असतील तर ते सिमिलर असतील. कळलं? चला आता याचं अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट राईट करूयात. इफ नंतरच्या पार्टला म्हणतो अँटीसिडेंट आणि देन नंतरच्या पार्टला आपण म्हणतो कॉन्सिक्वेंट. इझी आहे की नाही? उगाच डोक्याला हात लावून बसला होता तुम्ही. चला नेक्स्ट पाहूयात. इफ angles in a linear pair are congruent, then each of them is a right angle. लक्षात घ्या, लिनियर पेअर, अँगल्स, कॉन्ग्रुएंट. आठवलं का काही? आठवतंय? इफ अँगल्स इन अ लिनियर पेअर, लिनियर पेअर म्हणजे असे दोन अँगल्स की जे एका स्ट्रेट लाईनवर फॉर्म झालेले आहेत, त्या अँगल्सला आपण अँगल्स इन अ लिनियर पेअर म्हणतो. ओके नाही? सो इथे जे स्टेटमेंट दिलंय ते काय दिलंय? इफ अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट. आता जर लिनियर पेअर्स वरचे अँगल्स हे कॉन्ग्रुएंट असतील, कॉन्ग्रुएंट म्हणजे काय? तर इक्वल मेजरचे. ओके, लिनियर पेअर वरचे अँगल्स, दोन अँगल्स फॉर्म होतात स्ट्रेट लाईनवर, ते जर अँगल्स कॉन्ग्रुएंट असतील, इक्वल मेजरचे असतील तर काय होणार आहे? इच ऑफ देम इज अ राईट अँगल. प्रत्येक अँगल हा राईट अँगल असणार. ऑफकोर्स राईट अँगलच असणार ना जर ते कॉन्ग्रुएंट असतील तर. ओके, कारण हे पहा स्ट्रेट लाईनवर अँगल्स फॉर्म होतात. आता इथे अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट आपल्याला फार इझिली राईट करता येणार आहे. इफ नंतरचा पार्ट अँटीसिडेंट आणि देन नंतरचा पार्ट कॉन्सिक्वेंट. आता फिगर कशी ड्रॉ करणार आहे? तर अँगल्स इन अ लिनियर पेअर. हे पहा पी क्यू ही एक स्ट्रेट लाईन आहे. या स्ट्रेट लाईनवर दोन अँगल्स फॉर्म झालेले आहेत आणि ते कसे आहेत? कॉन्ग्रुएंट आहेत. कॉन्ग्रुएंट आहेत म्हटल्यावर एक स्ट्रेट लाईनवरचे जे अँगल्स असतात, स्ट्रेट अँगल आठवलं का तुम्हाला? स्ट्रेट अँगल किती डिग्रीचा असतो? प्रॉपर्टी आठवतीये का? 180 डिग्री. हो की नाही? म्हणजे एका स्ट्रेट लाईनवर आपण जर अँगल्स हे दोन घेतलेले आहेत, एक स्ट्रेट लाईनवर 180 डिग्रीचा स्ट्रेट अँगल असतो आणि स्ट्रेट अँगलवर जर आपण दोन कॉन्ग्रुएंट अँगल घेतले तर प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचाच घ्यावा लागेल. कळतंय की नाही? सो इथे हे जे अँगल्स फॉर्म झालेले आहेत ते राईट अँगल आहेत. कळालं कशा प्रकारे फिगर येणार आहे? आणि अँटीसिडेंट कॉन्सिक्वेंट इथे तुम्ही अशा प्रकारे सुद्धा राईट करू शकता. हिअर अँगल्स इन अ लिनियर पेअर आर अँगल पीओसी अँड अँगल क्यूओसी. पीओसी आणि क्यूओसी. मेजर ऑफ अँगल पीओसी 90 डिग्री अँड मेजर ऑफ अँगल क्यूओसी 90 डिग्री. इट मीन्स दे आर कॉन्ग्रुएंट. आलं? स्टेटमेंट मधलं सगळ्या गोष्टी इथं आपल्याला आलेल्या आहेत की नाही? काय म्हटलेलं होतं? इफ अँगल्स इन अ लिनियर पेअर, अँगल्स इन अ लिनियर पेअर आर कॉन्ग्रुएंट, देन each of them is a right angle. सगळं आपण इथे त्यांना एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे की कशा प्रकारे लिनियर पेअर मधले अँगल्स हे 90 डिग्रीचे आहेत म्हटल्यावर ते कॉन्ग्रुएंट आहेत. चला नेक्स्ट पाहूयात. If the altitudes drawn on two sides of a triangle are congruent, then those two sides are congruent. Altitudes, medians आठवतंय का? क्लास 8 मध्ये असताना आपण चॅप्टर नंबर 4 altitudes and medians मध्ये ट्रायंगलचे अल्टिट्यूड्स ड्रॉ केले होते, मीडियन्स ड्रॉ केले होते. आठवलं ना? आता इथे तेच दिलेलं आहे. इफ द अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन टू साइड्स ऑफ अ ट्रायंगल आर कॉन्ग्रुएंट. जर ट्रायंगलच्या दोन साइड्सवर ड्रॉ केलेले अल्टिट्यूड्स कॉन्ग्रुएंट असतील तर दोज टू साइड्स आर कॉन्ग्रुएंट. ट्रायंगलच्या त्या दोन साइड्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. जर अल्टिट्यूड्स कॉन्ग्रुएंट आहेत तर साइड्स सुद्धा कॉन्ग्रुएंट असतात. आता याची आपल्याला फिगर ड्रॉ करायची आहे आणि अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट राईट करायचे. आधी आपण अँटीसिडेंट आणि कॉन्सिक्वेंट राईट करून घेऊयात कारण इफ देन फॉर्म मध्येच आपल्याला हे स्टेटमेंट दिलेलं आहे. सो अँटीसिडेंट मध्ये येणार आहे इफच्या नंतरचा पार्ट, कॉन्सिक्वेंट मध्ये राईट करणार आपण देनच्या नंतरचा पार्ट. आता हे पहा अल्टिट्यूड्स आठवत आहेत का तुम्हाला? कसे होते? आता इथे आपल्याला प्रॉपर अगदी फिगर ड्रॉ करायचे असं काही नाही कारण कशाचंच मेजर्स आपल्याला इथे दिलेले नाहीये. फक्त आपल्याला फिगर ड्रॉ करून दाखवायला सांगितलेली आहे. अल्टिट्यूड्स म्हणजे काय? तर वर्टेक्स पासून त्याच्या अपोजिट साइडवर आपण काय करतो? एक परपेंडिक्युलर ड्रॉ करतो. त्याला अल्टिट्यूड्स असं म्हणतात. मीडियन आठवतंय का तुम्हाला? एक्झाम मध्ये मीडियन बद्दल जर आला क्वेश्चन की मीडियन ड्रॉ करा तर कसं करणार तुम्ही? वर्टेक्स पासून त्याच्या अपोजिट साइडवरच्या मिड पॉइंट, वर्टेक्स पासून अपोजिट साइडवरच्या मिड पॉइंटवर जी सेगमेंट आपण ड्रॉ करतो त्याला आपण म्हणतो मीडियन. आणि अल्टिट्यूड म्हणजे काय? वर्टेक्स पासून अपोजिट साइडवर जो परपेंडिक्युलर ड्रॉ करतो त्याला आपण अल्टिट्यूड म्हणतो. सो आता इथे आपल्याला एक ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. आता या ट्रायंगल पासून आपल्याला काय म्हटलंय?
टू अल्टिट्यूड्स म्हटलंय की नाही. सो 2च अल्टिट्यूड इथे आपल्याला दाखवायचे आहेत. सो आपण हे पहा इथे एक घेऊयात हा सेट स्क्वेअर. आता इथे तुम्ही डायरेक्ट स्केलने जरी इथे लाईन ड्रॉ केली तरी चालणार आहे, पण लाईन ड्रॉ करते वेळी याची खात्री घ्यायची आहे की आपण जी लाईन ड्रॉ केलेली आहे ती परपेंडिक्युलर दिसतीये का, कारण आपल्याला परपेंडिक्युलर अपोजिट साइडवर ड्रॉ करायचा असतो. ओके नाही. सो हा वर्टेक्स पी, या वर्टेक्स पी पासून सेट स्क्वेअरच यूज करा. कशाला स्केल हवी आहे, एक्झॅक्ट आपली फिगर येणार आहे मग. सो अशा प्रकारे सेट स्क्वेअर ठेवायचा आहे आणि लाईन ड्रॉ करायची. झाला परपेंडिक्युलर इथे. ओके. सो हा अल्टिट्यूड पीटी. आता आपण इथून घेऊयात वर्टेक्स क्यू पासून एक परपेंडिक्युलर अपोजिट साइडवर ड्रॉ करूयात. सेट स्क्वेअर बाजूला घेऊयात. ओके. सो आता अल्टिट्यूड पीटी आणि अल्टिट्यूड क्यू एस आपण ड्रॉ केलेला आहे. आता हे दोन्ही अल्टिट्यूड्स जर कॉन्ग्रुएंट आहेत तर ट्रायंगलच्या या ज्या दोन साइड्स आहेत क्यू आर आणि पी आर या सुद्धा कशा आहेत, कॉन्ग्रुएंट आहेत. सो चला इथे आपण राईट करून घेऊयात. ओके. हे पहा आपण दाखवलेलं आहे पीटी आणि क्यू एस कॉन्ग्रुएंट आहे. मग ट्रायंगलच्या या ज्या साइड्स आहेत पी आर आणि क्यू आर आयडेंटिकल मार्क्सने आपण त्यांना सुद्धा कॉन्ग्रुएंट इथे शो केलेला आहे. इथे राईट करू शकतो आपण हिअर पीटी अँड क्यू एस आर कॉन्ग्रुएंट अल्टिट्यूड्स ड्रॉन ऑन साइड्स क्यू आर अँड पी आर. सो साइड क्यू आर अँड साइड पी आर कॉन्ग्रुएंट.